60-62 तास आम्ही त्या एका पेनड्राईव्हचा शोध घेत होतो आणि तो आम्हाला किती नाट्यमयरित्या मिळाला. रेड मूव्ही मधील अमय पटनाईक याची कथा पडद्यावर थरारक वाटते, पण प्रत्यक्षात खऱ्या अधिकाऱ्यांच्या गोष्टी काय असतात. मी प्रॉपर खादीचे पांढरे कपडे आणि असे ते नाम वगैरे ओढून आणि ते असे सोन्याचे ब्रेसलेट बिस्लेट घालून कोल्हापुरी चप्पल वगैरे घालून त्यांना जायचो. भाड्यानं आम्ही मुद्दामून मोठमोठ्या अशा गाड्या हायर करायचो वगैरे अँड ऑल दॅट. काही अधिकाऱ्यांची अशी पण इमेज केली जाते की इन्कम टॅक्सवाले येतात आणि घरामध्ये दादागिरी करतात, कशाही प्रकारे कपाट वगैरे अशी विस्कटून. UPSCची सगळ्यात मोठी खासियत ही आहे की त्या परीक्षेनं आपला कधी पॅटर्न होऊ दिला नाही. ते पॅटर्न्स बनायला लागले असं जाणवलं की ती परीक्षा पुन्हा वेगळं वळण घेईल. 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर एखादा माणूस कोणत्या मोहाना किंवा प्रलोभनांना बळी पडत असेल आणि त्यातून तो स्वतःच्या कर्माने किंवा किंबहुना दुष्कर्माने जर काही गोष्टींना सामोरं जात असेल तर त्याला वी कॅनॉट एंटायरली ब्लेम UPSC फॉर दॅट. पोरगा कलेक्टर कमिशनर झाला म्हणजे अचिव्हर झाला, तर असं नाही आहे. माझे कैक सारे मित्र आहेत की जे स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातून अयशस्वी झाले पण आयुष्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये यशस्वी झाले. एक न्यू नॉर्मल आपण एस्टॅब्लिश केलं पाहिजे सोसायटीमध्ये. त्यामुळे जेनझी UPSC करत नाही ठीक आहे ना, पण तो बाकीचं काही करतो, तो स्टार्टअप करतो. सो लेट अस नॉट लूज होप्स ऑन एनी जनरेशन्स फॉर दॅट मॅटर. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आयुष्यात खूप सारे रोल प्ले केलेत. अगदी नाटक कवितांपासून सुरू झालेला हा प्रवास इंजिनिअरिंगच्या अभ्यासापर्यंत आला. इंजिनिअरिंगचा अभ्यास करूनही त्यांनी UPSC क्रॅक केली. देशात 81वी रँक मिळवत आणि महाराष्ट्रात 3रा नंबर मिळवत ते IRS अधिकारी झाले. या व्यक्तिमत्वाबद्दल आणखी सांगायचं म्हणजे यांनी 25 वर्ष इन्कम टॅक्स विभागात काम केलंय आणि सध्या पुण्यामध्ये प्रधान आयकर आयुक्त म्हणून काम करत आहेत. अभिनय कुंभार सर IRS आज आपल्यासोबत या पॉडकास्टमध्ये आहेत. नमस्कार सर, मी तुमचं या पॉडकास्टमध्ये स्वागत करते. नमस्कार. तर सर, तुमचा नागभूमीतला जन्म म्हणजे शिराळ्याचा तुमचा जन्म आणि तिथंच तुम्ही तुमचं बालपण गेलं, शिक्षण तुम्ही तिथं घेतलं. तर अगदी ZP शाळेपासून सुरुवात झालेली, तिथून IRS पदापर्यंतचा तुमचा जो प्रवास होता, तर याच्यामध्ये आपल्या शिराळ्याच्या नागभूमीची काय नेमकी भूमिका होती? त्या मातीतून तुम्ही काय शिकलात? खरं तर शिराळा म्हणजे ज्याचं खरं नाव श्री आलय असं आहे की गोरक्षनाथांच्या पदस्पर्शानं पावन झालेली अशी ती भूमी आहे. त्यामुळे तिथं अतिशय चांगल्या अशा श्रमसंस्काराचा वारसा असलेलं असं ते गाव आणि वारणेच्या कुशीत असणारं ते गाव. सो त्यामुळं त्या मातीतून क्रांतिसिंह नाना पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे खूप सारे स्वातंत्र्य सैनिक, खूप सारे क्रांतिकारक त्या काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये होते. बिळाशीचं बंड त्या भागामध्ये झालेलं होतं. त्यामुळे मुळामध्येच ज्याला आपण एंटरप्राइझिंग किंवा सतत कार्यरत असणाऱ्या अशा लोकांचा तो भाग होता आणि मी लहानपणापासूनच अशा खूप साऱ्या व्यक्तींना जवळून बघत आलेलो होतो. त्या भागातले वेगवेगळे लोकनेते असोत किंवा त्या भागातले वेगवेगळे साहित्यिक असोत, तर त्या सगळ्यांना मी लहानपणापासून बघत आलेलो होतो. त्यामुळे संपूर्ण जडणघडणीमध्ये त्या भूमीचा, मायभूमीचा खूप मोठा वाटा आहे. तर सर, तुमचं मूळ गाव मांगले, मग तुम्ही मांगल्यातून शिराळ्याला कसं काय आलात? मी म्हणण्यापेक्षा खरं तर माझे वडील मांगल्याहून शिराळ्याला स्थलांतरित झाले, कारण ते शिराळा गावामध्ये जे कॉलेज आहे तर त्या कॉलेजचे प्राचार्य होते जवळजवळ 24 वर्ष. आणि मांगले ते शिराळा असा सायकलनं प्रवास ते सुरुवातीची 2 वर्ष करायचे त्यांना नोकरी लागल्यानंतर प्राध्यापक पदाची. पण साधारणपणे 1978ला ते शिराळ्याला कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आणि मग तिथूनच आम्ही शिराळा मांगले असं ते 9 किलोमीटरचं जे अंतर आहे ते ऑलमोस्ट आमच्यासाठी नाहीसं झालं, कायमचंच. मग तुम्ही शिराळ्याला शिफ्ट त्यानंतर झाला. कायमस्वरूपी शिराळ्यामध्येच स्थलांतरित झालो पण आम्ही. सर, आता तुम्ही सांगितलं की तुमचे बाबा प्राचार्य होते आणि मी असं वाचलेलं पण की आई पण नाटकांमध्ये हो. त्या काम करायच्या. तर आई बाबा दोघं पण साहित्य नाटक या क्षेत्रामध्ये होते आणि प्रेम तुझा रंग कसा, हां, तर अगदी ती बरोबर.
म्हणजे अगदी फिल्मी स्टोरी वाटते की नाटकाच्या सेटवरती लव्ह मॅरेज होणं वगैरे ही गोष्ट. तर एकंदरीत त्या गोष्टीचा तुमच्या व्यक्तिमत्वावरती कसा परिणाम झाला? त्याचा सगळ्यात मोठा परिणाम माझ्यावरती हा झाला असं मला वाटतं की आयुष्यामध्ये निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य. म्हणजे त्या दोघांकडून फार लहानपणापासून मी हे बघत शिकत आलो. जसं की माझी आई ही जगदीश खेबुडकरांची पुतणी, महाराष्ट्रातले प्रख्यात गीतकार, आणि दत्तात्रय खेबुडकर त्या काळचे डेप्युटी कलेक्टर, त्यांची मुलगी, आणि कुलकर्ण्यांच्या घरात लाडाकोडात वाढलेली, आणि मांगल्यासारख्या कुठल्या एका छोट्या खेड्यामधनं आलेल्या शिवाजी कुंभार नामक मुलाच्या प्रेमात पडते काय, आणि त्यानंतर ते अशा परिस्थितीशी लढा देत त्यानंतर पळून जाऊन लग्न करतात, आणि मग त्यानंतर कोल्हापुरात, म्हणजे त्या काळाच्या शहरी वातावरणात वाढलेली मुलगी मांगल्यासारख्या ठिकाणी येते, आणि अगदी नदीवर कपडे धुवायला जाण्यापासून ते गाई म्हशींचं शेण मूत काढण्यापासून सगळ्या गोष्टी करते. तर हे सगळं माझ्यासाठी फार लहानपणापासून इतकं सहज सोपं दृश्यमान होतं माझ्यासाठी, की त्यातून व्यक्तिमत्वावरती आपसुकच संस्कार होत गेले. आणि जसं मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे त्यातनं सगळ्यात महत्त्वाची मला शिदोरी मिळाली ती म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची. आणि एकदा स्वतःचे निर्णय घेतले तर त्यानंतर ते निर्णय खरे ठरवण्यासाठी आपण झगडणं, ही वृत्ती माझ्यामध्ये जास्त चांगल्या प्रकारे बांधली गेली. म्हणजे मी स्वतःसुद्धा ह्याच्यावर जास्त विश्वास ठेवतो की निर्णय महत्त्वाचा नसतो, निर्णयानंतर तुम्ही काय कृती करता, ती कृती ते ठरवते की तो निर्णय योग्य होता की नव्हता. तर हा विशेष करून माझ्यावरती एक चांगला संस्कार त्या दोघांच्या ह्या कृतिशील व्यक्तिमत्वातून झाला असं मला वाटतं. सर, जगदीश खेबुडकर तुमचे आजोबा, तर मग इतकी मोठी व्यक्ती आणि सगळं ते ग्लॅमर वगैरे या गोष्टी असतील ना, मग तुमचा आणि त्यांचा बॉन्ड कसा होता? म्हणजे ते बाहेरच्या जगासाठी जसे आहेत तसे तुमच्यासाठी, की काही वेगळ्या आठवणी आहेत? नाही नाही, अतिशय युनिक असा बॉन्ड होता आमचा. माझ्या गावाचं नाव शिराळा जरी असलं तरी ते 32 शिराळा असं त्याला म्हणतात. म्हणजे 32 आसपासच्या गावांची आणि खेडेगावांची ती बाजारपेठ होती, त्यामुळं त्याला 32 शिराळा असं म्हणतात. तर मला ते नेहमी म्हणताना 32 म्हणायचे. त्यामुळे ते मला कधीच अभिनय किंवा अभ्या किंवा अशा प्रकारे ते मला 32 म्हणायचे, आणि नेहमी म्हणायचे की तू आहेस 32 पण तुझ्या अंगात कळा मात्र 64 आहेत. असं ते मला कौतुकाने नेहमी म्हणायचं. आणि अगदी त्यांची काही गाणी लिहित असताना किंवा त्यांच्या काही पटकथा लिहित असताना अगदी शेजारी बसवून लिहायचे. मग मी पण त्यांना माझ्या सो कॉल्ड कळत्या वयात 8वी 9वीच्या वयात मला पडणारे काही काही प्रश्न त्यांना विचारायचो की ह्या अमक्या अमक्या व्हिलनचं नाव असंच का ठेवताय तुम्ही, ते स्टिरिओटाईप वाटत नाही का वगैरे, अशा प्रकारच्या सुद्धा आमच्या अगदी त्या काळी गप्पा चालायच्या. पण त्यांच्याकडून एक गोष्ट शिकलो ते म्हणजे अतिशय उच्च दर्जाचं चारित्र्य, अतिशय म्हणजे ग्लॅमरच्या दुनियेत राहून सुद्धा त्या माणसाला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं, आणि ती गोष्ट अगदी तंतोतंत उचलली मी त्यांच्यापासून. मोठी गोष्ट आहे हां, ही, कारण म्हणजे त्यात कारण गेलं आपण बघतो की हो. कैक सारे लोक आहेत जे या नाट्य क्षेत्रामध्ये, चित्रपट क्षेत्रामध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींच्या आहारी जाण्याची शक्यता असते, पण त्या ग्लॅमरनं किंवा तशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टीला कधीही तेच म्हणजे त्याच्या आहारी जाताना मला कधीच दिसले नाहीत. आणि तो फार मोठा एक चारित्र्याचा संस्कार त्यांनी माझ्यावरती लहानपणापासून केला. सर, तुमच्या आजोबांच्याबद्दल आम्ही वाचलं की ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासोबत काम केलं आहे हो त्यांनी. हो हो. तर सर, त्यांच्यासोबतच्या काही आठवणी? माझ्या वडिलांचे वडील बेसिकली त्यांचं नाव होतं सावळा कुंभार. तर ते म्हणजे पार्ट टाइम शाहीर आणि पार्ट टाइम गुऱ्हाळावरती काम करणारे. म्हणजे सांगली कोल्हापूर भागामध्ये गुळाचं उत्पादन करणारे खूप सारे गुऱ्हाळ असतात. तर त्यामध्ये त्या गुळ तयार झालेलं आहे की नाही, तो उसाचा रस शिजल्यानंतर असं बघणारे काही, ज्यांना गुळवे असं म्हणतात त्या भागामध्ये, तर तसे त्या भागातले ते प्रख्यात गुळवे होते. आणि त्यांचा अतिशय खडा आवाज होता. आणि त्या भागात ज्या काही शाहिरी जलसे वगैरे व्हायचे तर त्याच्यामध्ये ते अगदी आवर्जून त्यांना बोलावलं जायचं. आणि कैक वेळा क्रांतिसिंह नाना पाटलांच्या काळामध्ये वगैरे त्यांची जे काही भाषणं असायची किंवा त्यांच्या ज्या काही सभा असायच्या तर त्याच्या आधी जे जलसे व्हायचे त्याच्या सुरुवातीच्या जलशांमध्ये माझे आजोबा अगदी पहिला शाहिरी डफ तेच वाजवायचे. सो असा पण तो एक चांगला वारसा होता. माझं मांगल्यामधलं जे घर आहे माझ्या मूळ गावचं ते अगदीच नदीकाठी आहे.
तर त्या काळी जे काही भूमिगत स्वातंत्र्य सैनिक व्हायचे, म्हणजे इंग्रजांच्या पासून सुटका करण्यासाठी किंवा कैदेतून सुटका मिळवण्यासाठी वगैरे असे जे काही काही भूमिगत स्वातंत्र्य सैनिक व्हायचे, तर त्यांना आसरा देण्याचं काम पण ते करायचे. सो असं ते एक अतिशय बहुरंगी आणि वल्ली व्यक्तिमत्व होतं माझ्या आजोबांचं. मग सर आता असं आहे की तुमचा अगदीच बालपणीपासूनचं तुम्ही बघताय, तुम्हाला साहित्य, नाटक, कला या सगळ्या गोष्टींचा वारसा लाभलाय. तर मग सर हे UPSC करणं इकडे कसे काय वळलात तुम्ही? तो खरा सगळा प्रवास फार वेगळा आणि वेगळ्या प्रकारे झाला असं मी म्हणेन. नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातला जरी प्रवास म्हणजे माझ्या घरच्यांचा, माझ्या आजोबांचा, माझ्या आई-वडिलांचा जरी असला, तरी तसा माझा शालेय स्वरूपातच होता, जो काही सुरुवातीला होता तो. त्यानंतर मी असा एक सो कॉल्ड मध्यमवर्गीय मानसिकतेतली जी पालक असतात त्यांची मुलं, की चांगले मार्क्स पाडायचे, 90वीत पोचायचं, त्या काळामध्ये बोर्डात यायचं वगैरे, अशा सगळे जे काही यार्डस्टिक असायच्या यशस्वी होण्याच्या, तर त्या 4थीची स्कॉलरशिप परीक्षा, 7वीची स्कॉलरशिप परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा, असं टप्पे पाडत मी आपलं चालू होतो. 10वीला केंद्रात पहिला येणं ही सुद्धा एक अचिव्हमेंट मानली जायची. तर ते सगळं करून म्हणजे शिक्षण क्षेत्रातच आपलं काहीतरी करायचं आहे याच दृष्टीनं होतं. पण पुढे काय करायचं आहे, त्याच्यानंतर शिक्षणाचा एक आपला टप्पा संपेल, त्यानंतर काय करायचं ह्याच्याविषयी अशी काही मनाशी काहीच खूणगाठ बांधली नव्हती. ते सगळं सुरू झालं 12वी नंतर. मी जेव्हा इंजिनिअरिंगला आलो पुण्यामध्ये, शासकीय अभियांत्रिकीला, COEPला, तर तिथे पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. आणि तिथं खऱ्या अर्थानं माझं स्वतःचं असं नाट्यक्षेत्राशी संपर्क आणि त्या सगळ्या म्हणजे ज्याला आपण कलाक्षेत्राशी संपर्क म्हणतो, तो मोठ्या प्रमाणावरती आला. पण खरं सांगायचं तर जवळपास 94-95चा तो काळ होता. त्या काळामध्ये फारशी चॅनल्स म्हणा किंवा या क्षेत्राला वाव देणारी किंवा करिअर करण्याजोगी काही परिस्थिती नव्हती. तर त्यामुळे मग आपल्याला ते आईवडिलांच्या पैशावरती आपण गुजराण करायचे नाही, अशा प्रकारचा तो एक स्वाभिमान असतो ना, की आपण आपले स्वतःचे कमवायचे पैसे. त्यामुळे मग जी काही नोकरी मला कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मिळाली ती मी घेतली. पण त्याच्यात काही जीव रमेन असं झाला, स्पष्ट सांगायचं तर. म्हणजे रोज त्या 7:28च्या ठोक्याला नळस्टॉपला जाऊन उभं राहायचं, त्या बसमध्ये चढायचं, मग 4 वाजेपर्यंत आपला जो काय आहे तो सगळं हे करायचं. चाकोरीबद्ध हां, अतिशय पद्धतीने चाकोरीबद्ध सुरू पद्धतीनं होतं. 1 वर्ष, 2 वर्ष. 3ऱ्या वर्षामध्ये मात्र मनामध्ये खूप घालमेल सुरू झाली. आणि त्यानंतर म्हटलं की नाही, हे काहीतरी चुकतंय आता बास कुठेतरी. झालं. हां. आणि त्याच काळामध्ये लकीली माझा मित्र विश्वास नांगरे पाटील, जे IPS म्हणून आहेत, किंवा तामिळनाडूमध्ये IAS असलेले आनंद पाटील, हे सगळे माझे ॲक्च्युली रूम पार्टनर आणि माझे हॉस्टेलमेट असलेले मित्र होते. ओके. आणि 12वीच्या आमच्या प्रवासानंतर ह्या सगळ्या मित्रांना सुद्धा ही सिव्हिल सर्व्हिसेसचं क्षेत्र खुणावत होतं आणि ते आपापल्या मार्गाने ऑलरेडी गेलेले होते. म्हणजे यातले काही मित्र माझ्या रूमवरती यायचे इंजिनिअरिंगच्या, काही पॅरासाईट म्हणून राहायचे, असं. पण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात ते पुढं चाललेले होते. आणि फॉर्च्युनेटली इट हॅपन्ड सो, की त्यांच्या कष्टांना फळ मिळालं आणि ते दोघंही यशस्वी झाले चांगल्या पद्धतीने. आणि त्यानंतर जेव्हा संवाद व्हायचा, तेव्हा ते मला अगदीच आवर्जून म्हणायचे, की अरे तू या क्षेत्रात वळायला पाहिजेस, तुझा पिंड असा आहे. आणि कुठंतरी आपण म्हणतात ना, की तो पुश-पुल फॅक्टर, म्हणजे आतून मला सुद्धा तो एक असा कोलाहल सुरूच झालेला होता फक्त पुश 97-98च्या करायची गरज होती. आसपास, की आपण काय करायचं पुढे. कारण सरधोपट ऑप्शन्स असतात, की आपण GRE करून बाहेर अमेरिकेला जायचं, किंवा GMAT वगैरे करून MBAची तयारी करायची, किंवा इथे काहीतरी IIMसाठी प्रयत्न करायचा, किंवा MTech करायचा. असे काही सरधोपट जे पर्याय असतात, त्या पर्यायांना बाजूला सारून वेगळं काहीतरी करता येईल का असं मला सतत वाटायचं. कारण कॉलिंग आपलं काहीतरी वेगळं आहे. हो. कुठेतरी थोडंसं सामाजिक बांधिलकी जास्त जपणारं व्यक्तिमत्व होतं. समाजासाठी काहीतरी करणारे लोक लहानपणापासून घरातून मी बघत आलेलो होतो. माझा मामा आहे कोल्हापूरचा, मिस्टर पवन खेबुडकर. तो बँकेतली नोकरी सोडून त्यानं मतिमंद मुलांसाठी शाळा सुरू केलेली आहे कोल्हापूरमध्ये. अतिशय चांगलं चेतना विकास मंदिर नावाची त्याची जवळजवळ 150 ते 200 मतिमंद निवासी मुलं तिथे आहेत. सो अशी वेगवेगळ्या प्रकारची व्यक्तिमत्व. आजोबांविषयी मगाशी मी बोललोच. म्हणजे माझे आईचे वडील, माझे आईचे काका, माझे वडिलांचे वडील, या सगळ्यांची व्यक्तिमत्व अशी कुठे ना कुठेतरी मध्ये राहून समाजासाठी काही करणारी, समाजाप्रती कटिबद्ध असणारी.
सो सतत व्यक्तिमत्वाची जडणघडणच तशा प्रकारे झालेली होती. वडील प्राचार्य होते, हो. रोज त्यांचा लाईक शिस्त 1500 तर 2000 तिथूनच मुलांशी आली. संपर्क हो. यायचा. मुला-मुलींना विशेष ते प्रेरणा द्यायचे, म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करावी यासाठी. तो या सगळ्याचा कुठेतरी आपल्या मनावरती एक नकळत संस्कार होत जातो. आणि त्यातून मला असं वाटायला लागलं की नाही, आपण आता इकडे झेप घेतली पाहिजे. आणि मग त्यातून तो प्रवास सुरू झाला. त्या संदर्भातली सुद्धा एक फार अशी रंजक आठवण आहे माझी, की 16 मे 1998ला माझ्या आई-वडिलांच्या लग्नाला 25 वर्ष झाली होती. आणि त्या रात्री मी त्यांना सांगितलं, की मी राजीनामा देतोय नोकरीचा. मग ते म्हटले, "काय करणार आहेस?" मी म्हटलं, "मी UPSCच्या परीक्षेची तयारी करणार आहे." ते म्हणले, "चालेल, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. पण एवढं एवढं लक्षात ठेव, की तो एक जुगार असतो." हां. एवढं त्यांचं वाक्य मला अगदी लक्षात आहे. लागलं तर लागलं, नाही तर मी नाही. म्हटलं, "नाही, मला पूर्ण खात्री आहे, की मी त्यात उतरेन तर अगदी नेटानं आणि म्हणजे मी यश खेचून आणेन असं मला स्वतःला खात्री आहे," म्हटलं. "पण फक्त तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू देत." आणि 16 मे 1998ला मी त्यांना ही गोष्ट सांगितली. आणि 16 मे 2001 साली माझा रिझल्ट लागला, ज्यामध्ये मी IRS म्हणून माझी निवड झाली. असं ते 3 वर्षाचं सर्कल कंप्लीट झालं खऱ्या अर्थाने 16 मेलाच. सो तो एक मला असा एक त्यांचा म्हणजे दैवी आशीर्वाद वाटत आला कायमच. सर, जसं तुमच्याबद्दल आहे की तुम्ही पहिल्या प्रयत्नात यश मिळवलं. पण त्यावेळी सर इतकं मार्गदर्शन 25 वर्षापूर्वीची आपण गोष्ट घेतोय, तर त्यावेळी नव्हतं. तर तुम्ही कसं त्याच्याकडे नाही, बघितलं? अगदीच नव्हतं. म्हणजे आता तर मी बघतो एकंदरीत स्पर्धा परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांचं संपूर्ण जे विश्व आहे, त्याच्यामध्ये खूप सारे गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. एक प्रकारे कमर्शियल पण स्वरूप त्याला फार मोठ्या प्रमाणात आलेलं हो, आहे. हो. तर ते सगळं इतकं तद्दन बाजारू स्वरूप त्यावेळी नव्हतं. विशेषतः आम्हा मराठी माध्यमातून परीक्षा लिहिणाऱ्या मुलांसाठी तर खूप मोठा झगडा होता. कारण मराठी भाषेत काही उपलब्धच नसायचं. त्यामुळे पूर्णपणे इंग्रजीमध्ये उपलब्ध असणारी जी पुस्तकं असायची, तर ती पुस्तकं आम्ही अक्षरशः ग्रुपमध्ये चॅप्टर्स डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचो. म्हणजे मी होतो, त्यानंतर संतोष चाळके म्हणून जे आज CISFमध्ये दिल्लीला आहेत, राजस्थान कॅडरचे IPS आहेत ते, ही वॉज माय रूममेट, तो होता. त्यानंतर आणखीन आमची काही बाकीची मित्रमंडळी होती. तर या सगळ्या जणांमध्ये आम्ही अक्षरशः चॅप्टर्स डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचो आणि त्यानंतर त्यांचं मराठीकरण करून मग त्यानंतर त्याचा अभ्यास करायचो. किंवा दिल्लीसारख्या तिथं काही प्रथितयश क्लासेस होते दिल्लीचे खाजगी, तर तिथे संपूर्ण इंग्रजीमध्ये चालायचं. आणि मराठी माध्यमातून आपण आता हे कशा प्रकारे करणार, कारण एकेका तासामध्ये 30-30 पानांच्या नोट्स ते लिहून हां. द्यायचे. सो पहिल्या वेळी असं लक्षात आलं, की अरे ह्याच्यामध्ये आपल्याला परत त्याचं मराठीकरण करणे, दॅट इटसेल्फ इज टेकिंग लॉट ऑफ टाईम. तर अक्षरशः असा एक प्रयोग करून बघितला, की समोर ते सर इंग्रजीमध्ये शिकवतायत आणि इमिजिएटली त्याचं ऑन दी स्पॉट ट्रान्सलेट करून मराठीमध्ये लिहायचो मी इतकं नोट्स. फास्ट? हां, म्हणजे आणि लकीली आम्ही दोघं तिघं जण एकत्र असल्यामुळे एखाद्याचं मिसआउट झालं तरी मग तो शब्द पुन्हा मॅच मॅच करायचो आणि मग त्यातून अशा प्रकारे त्या नोट्सचं पण थेट मराठीकरण करायचो. सो तसा तो झगड्याचा काळ होता. पण मी जसं मगाशी म्हणलं तसं एक जुनून सवार असल्यासारखी अवस्था हां, होती. म्हणजे करायचंच आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी, म्हणजे अतिशयोक्ती म्हणून नाही, पण किंवा बोस्टिंग म्हणून नाही, पण मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगतो, की माझ्या संपूर्ण प्रवासामध्ये मला एकदाही वाटलं नाही की आपण अपयशी होऊ म्हणून. म्हणजे माहिती होतं की योग्य दिशेनं आणि योग्य पद्धतीनं प्रवास केला ना, तर आपण ह्याच्यामध्ये नक्की वेळ यशस्वी लागू होऊ. शकते, पण हां, पण यश अगदी अगदी नक्की अगदी मिळेल नक्की आपल्याला. यश मिळू शकतं. कारण प्रामाणिकपणा, आपल्या कष्टांमधला प्रामाणिकपणा हे खरं त्यातला म्हणजे एक खऱ्या अर्थानं मी म्हणेन की खरा मूलमंत्र तो आहे. बरोबर. यू हॅव टू बी ऑनेस्ट टू युअर सेल्फ. हो. त्या सगळ्या टप्प्यांवरती, मग ती पूर्व परीक्षा असू दे, मुख्य परीक्षा असू दे, किंवा तुमचा इंटरव्ह्यू, ज्याला पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतात UPSCमध्ये, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा ही गोष्ट जर तुम्ही डे 1 पासून तुमच्यामध्ये जर तेवत असेल ना, तर आय थिंक यू आर रिवॉर्डेड. तर सर, मराठीमधून अभ्यास केला, परीक्षा दिली, पण इंटरव्ह्यूच्या वेळी काय? कारण आपलं खूपच रूरल मराठी असते आणि तेच खूप UPSCचं प्रो हो हो लेवलचं. हो, मग अगदी. तिथं कसं आता केलं? त्याच्यामध्ये कसं असतं की जरी तुम्ही मराठी माध्यमामध्ये परीक्षा दिली, तरी तुम्हाला तुमचं इंटरव्ह्यूचं माध्यम ठरवण्याची मुभा असते. तर मी माझं माध्यम देताना मराठी असंच दिलेलं होतं. आणि तुम्ही जेव्हा मराठीमधून मुलाखत देता, तेव्हा तिथे एक ट्रान्सलेटर बसवलेले असतात त्यांनी.
मराठी भाषेचे बऱ्यापैकी चांगले जाणकार अशा प्रकारचे व्यक्ती त्यांनी तिथं दिल्लीमध्ये तुमच्या सोबत बसवलेले असतात, जे पॅनलने विचारलेला प्रश्न तुम्हाला ट्रान्सलेट करतात आणि मग त्यानंतर तुम्ही मराठीमध्ये त्याचं उत्तर म्हणजे इंग्लिशमध्ये मराठीमध्ये उत्तर देता आणि ते ट्रान्सलेट करून पॅनलला सांगतात. पण माझ्या केसमध्ये असं झालं होतं की मी मराठी हे माध्यम त्यांना लिहिताना लिहिलं होतं, पण ऍक्च्युअली दिला मी इंटरव्ह्यू सगळा इंग्लिशमध्ये. दिला. म्हणजे म्हणजे तशी सोय हो हो असते, तशी तुम्हाला सोय द्यायचं असते. असेल तर देऊ किंबहुना ते स्वतःच तुम्हाला अशा प्रकारे मुभा देतात की आप जिस लैंग्वेज में कंफर्टेबल है उसमें बात करिए. अच्छा. आप ब्रोकन इंग्लिश में बात कर सकते हैं, क्या आप हिंदी में कंफर्टेबल है. इतका फ्रँक असतो इतकं इंटरव्ह्यू. अतिशय म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मगाशी की UPSCच्या एकंदरच विश्व जे आहे ना, तर ते एका विशिष्ट एलिट मानसिकतेनं ग्रामीण भागातल्या आणि अर्धनागरी भागातल्या मुलामुलींना असं म्हणजे कुठंतरी सप्रेस केल्यासारखं आहे त्या एलिट गैरसमजांनी. मी जेव्हा UPSCच्या अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू CSR नावाचं एक मॅगझिन असायचं आणि त्याच्यामध्ये असे सगळे एकदम चकाचक सूट टाय घातलेली मुलं, सिलेक्ट झालेली मुलं, त्यांच्या मुलाखती आणि मग ते बघून असं वाटायचं की हे सुपर ह्युमन्स आहेत, म्हणजे कोणीतरी सुपर नॅचरल माणसं आहेत, ही या धर्तीवरची नाहीच आहेत. असं काही नाही आहे. UPSCची जी पर्सनॅलिटी टेस्ट आहे त्याच्यामध्ये त्यांचा हेतूच हा आहे की त्या माणसाचं खरं व्यक्तिमत्व बाहेर आलं पाहिजे, कारण त्यांच्या हाताशी सुद्धा 30-35 मिनिटं असतात फक्त. तेवढ्यात तुम्हाला आणि analyze हा करायचं. आणि ते तुम्हाला कुठल्याही प्रकारे म्हणजे काउंटर क्वेश्चनिंग करत नाही. तुम्ही जर सांगितलं की मला भारतरत्न मिळालंय, तर ते तुम्हाला विचारत नाहीत की भारतरत्न का मिळालं आणि आम्हाला दाखवा सर्टिफिकेट म्हणून. ते त्यांच्या प्रश्नांमधूनच ते माहीत करून घेतात की खरोखरच आतमध्ये किती पाणी आहे, सच्चाई किती आहे, जेन्युइननेस किती आहे, का हा माणूस कुठल्या तरी कोचिंग क्लासची ठरीव उत्तरं देतोय, का बुकिश आन्सर्स देतोय, ह्या सगळ्या गोष्टी ते बघतात. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तीच आहे की तिथे सुद्धा तुमचा प्रामाणिकपणा दिसला पाहिजे, की अमुक अमुक उत्तर देताना नाही असं सांगताना सुद्धा काही संकोच नाही वाटला पाहिजे, बिकॉज दे ऑल्सो डोंट एक्सपेक्ट यू टू बी सुपर ह्युमन. त्यांना तिथं काही कोणी सगळंच म्हणजे यावं असं हा अपेक्षित अजिबातच नाहीये. नाही. तिथं काय अलेक्सा नको आहे त्यांना. म्हणजे ते वॉन्ट अन ॲडमिनिस्ट्रेटर, एक प्रशासक जो समाजाप्रती तेवढाच संवेदनशील असेल, त्याला प्रश्नांची जाण असेल. आपल्या समाजामध्ये इतक्या जाती धर्माचे, बहुविध भाषा बोलणारे, वेगवेगळ्या राज्यांमधले लोक राहतात, इतके घटक आहेत, स्त्रिया आहेत, विकलांग आहेत, अपंग आहेत, सगळ्यांना एकत्र वेगवेगळ्या घेऊन धर्माचे लोक आहेत, ह्या सगळ्याची जाणीव असणारं असं एक व्यक्तिमत्व जे संवेदनशील आहे, त्याचबरोबर एक कठोर प्रशासक म्हणून सुद्धा आपला रोल निभावू शकेल, अशी त्यांना अशा व्यक्तिमत्वांची पारख करण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. इंग्लिशच्या तुलनेने जे रिजनल लँग्वेजमध्ये परीक्षा देतात, रिटन एक्झाम किंवा इंटरव्ह्यू वगैरे, त्यांचा टक्का खूप कमी आहे आणि मराठीचा तर खूपच कमी आहे. आता रिसेंटमध्ये तर माझ्या ऐकण्यात वाचण्यात आलं नाही आहे. तर हे का होत आहे? म्हणजे इंग्लिशला इतकं का ग्लोरीफाय करून ठेवलं की UPSC इंग्लिश येत असेल तरच पास व्हाल? कसं आहे की UPSCची सगळ्यात मोठी खासियत ही आहे की त्या परीक्षेनं आपला कधी पॅटर्न होऊ दिला नाही. म्हणजे अमुक अमुक विषय जास्त चांगल्या प्रकारे यश देतात, अमुक अमुक पद्धतीनं अप्रोच केलं तर मग यशस्वी व्हाल, हे सगळे जे काही समज अपसमज असतात ते तात्कालिक 2-3 वर्षांपुरते चालणारे असतात. ते पॅटर्न्स बनायला लागले असं जाणवलं की ती परीक्षा पुन्हा वेगळं वळण घेते आणि स्वतःला बदलत राहते. ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मराठी माध्यमातून परीक्षा देणाऱ्यांना यश मिळत नाही याच्यावर माझा तरी विश्वास नाही आहे. कारण अगेन इट कम्स टू दॅट ओनली की मराठी माध्यमातून तुम्ही किती चांगल्या प्रकारे व्यक्त होताय तुमच्या उत्तरांमध्ये, त्याच्याशी ते निगडीत आहे. सर, मी परत एकदा तुमच्या UPSCच्या प्रवासाकडे येते. तुम्ही सांगितलं की विश्वास नांगरे पाटील सर, आनंद पाटील सर हे तुमचे रूममेट्स होते. तर आपण मोस्ट ऑफ द टाईम ऑफिस सोडलं तर त्यांच्यासोबत जास्त वेळ असतो. तर तुमचं त्यांच्यासोबतचं बॉन्डिंग त्यावेळी कसं होतं? आणि विद्यार्थी दशेत एक वेगळं बॉन्डिंग असतं आणि आता ऑफिसर झाल्यानंतरचं बॉन्डिंग कसं आहे? विद्यार्थी दशेमध्ये बॉन्डिंग म्हणजे काही मित्रच होतो आम्ही. एका सायकलवरून टिबल सीटर ज्याला म्हणतात आपल्या कोल्हापूर भागामध्ये, तर तशा पद्धतीने एका सायकलवर तिघे बसून मेसमध्ये जाणे किंवा वेगवेगळ्या टेबल टेनिस खेळायचो आम्ही एकत्र किंवा वेगवेगळ्या ठिकाणी हँगआउट करायचो. अभ्यास करताना म्हणजे रात्री 12 वाजता भवानी मंडपात चहा प्यायला जायचो. सो अशा अनेक गमती जमती त्या काळात करायचो.
खूप सारी सुखदुःख शेअर करायचो. एकमेकांच्या अभ्यासाच्या प्रवासामध्ये भरपूर सारे आशा निराशेचे क्षण यायचे. त्यावेळी एकमेकांशी सतत संवाद करत राहायचो. सो वी वर देअर फॉर ईच अदर ऑल इन दोज टाइम्स ऑल्सो. आता सुद्धा आम्ही जरी अधिकारी झालो असलो तरी आमच्यातलं जे मैत्र आहे त्याच्यावरती तसा काही परिणाम झालेला नाही. आणि मुळामध्येच जसं मी सांगितलं सुरुवातीलाच अगदी की माय मातीशी जोडली गेलेली माणसं असल्यामुळं ते आमच्यामधलं जे काही मैत्र आहे त्याचा समान धागा तो त्या वारणेच्या पाण्यापर्यंत जातो. त्यामुळे त्याच्यामध्ये कधीच काही खंड पडला नाही, पडणार आणि कोणीच पाडू शकत नाही बेसिकली. त्यामुळे ते आजही हक्कानं कधीही फोन उचलू शकतो किंवा ज्याला आपण 2 AM फ्रेंड म्हणतो, तर तशा प्रकारची जी कधीही मैत्री आहे ती बोलू आहे. शकतो. आनंद तमिळनाडूमध्ये होता, त्यानंतर आता तो दिल्लीमध्ये आहेत. वेगवेगळ्या कारणाने त्याचे सतत बाहेरच्या प्रदेशामध्ये पोस्टिंग्स होत राहिली. पण विश्वासशी अगदीच रेग्युलरली टचमध्ये असतो मी. बऱ्याचशा आमच्या घरगुती कार्यक्रमांमध्ये आम्ही एकत्र असतो. त्यामुळं त्याच्यामध्ये काहीच खंड पडलेला नाही अजून. सर तुम्ही देशभरात 81वी रँक मिळवलीत, महाराष्ट्रात 3रा नंबर. खूपच मोठी गोष्ट होती आणि IAS हे पद मिळालं. पण सर IAS पद सोडून तुम्ही IRS का चूज केलं? कारण IASला जास्त ग्लॅमर आहे ना, आणि तरी पण IRS का? हे एक खरं तर ही फार एक इंटरेस्टिंग त्याचबरोबर एक एज्युकेट करणाऱ्या अशा प्रकारची एक घटना आहे असं मी तुम्हाला सांगेन. थोडक्यात मी ती नमूद करेन. खरं तर जेव्हा माझी रँक 81 आलेली होती तेव्हा मला IAS हेच मला म्हणजे नॉमिनेट झालेलं होतं. माझं नाव जे होतं ते इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिससाठीच नॉमिनेट झालेलं होतं. परंतु त्यावेळी मला OBC प्रवर्गातून हे मिळालेलं होतं. माझं जे IAS नॉमिनेशन होतं ते. आणि तेव्हा क्रिमी लेअरचे जे अट होती तर त्यानुसार 2 लाख रुपयापर्यंतची मर्यादा राज्य सरकारची होती आणि केंद्र सरकारची मर्यादा ही 1 लाख रुपयाची होती. अच्छा. आणि या सगळ्या गोष्टींचा सुद्धा अवेअरनेस अजिबातच नसायचा त्या काळामध्ये. कारण राज्य सरकारची मर्यादा ज्याप्रमाणे त्याप्रमाणे ते सर्टिफिकेट काढलेलं होतं आणि ते तिकडे सबमिट केलं. तर सबमिट केल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की इथली मर्यादा 1 लाख आहे. तर त्यानंतर मला DOPT कडून या गोष्टी मध्ये विचारणा करण्यात आली की असं असं तुम्ही तर तुमच्या वडिलांचं जे काही उत्पन्न आहे ते वार्षिक एवढं एवढं आणि ते 1 लाखापेक्षा जास्त आहे. तर त्यामुळं OBC प्रवर्गामध्ये तुमचा समावेश केला जाऊ शकत नाही. पण तुम्हाला जनरल कॅटेगरीतून खुल्या प्रवर्गातून तुमचा विचार करण्यासंदर्भात आम्ही UPSCला पत्रव्यवहार करू. आणि मग त्यानंतर जर त्यांच्याकडून असं आम्हाला क्लॅरिफिकेशन आलं की तुम्हाला खुल्या वर्गातून सुद्धा तुम्ही प्रिलिम्स पास झालेला आहात, अशा प्रकारचं त्यांच्याकडून क्लॅरिफिकेशन आल्यानंतर आम्ही तुम्हाला सर्व्हिस अलॉटमेंट करू शकतो. सो त्यावेळी मग त्यांनी माझ्याकडून तशा प्रकारे त्या माझ्या OBC प्रवर्गाच्या विड्रॉवलचं लेटर घेतलं माझ्याकडून. आणि त्यानंतर मला हे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस त्यांनी UPSCनं लिहून दिलं त्यांना की हा खुल्या प्रवर्गातूनच ह्याचं मेरिट वरती आहे पूर्व परीक्षेचं आणि मुख्य परीक्षेचं. तर त्यामुळे त्यानुसार याला त्या वर्गातून जे काही सर्व्हिस मिळते ती अलॉट करण्यात यावी. तर त्यानुसार मला इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, भारतीय राजस्व सेवा ही त्यावेळी अलॉट केली गेली. फार म्हणजे तो फार मोठा आणि असा अत्यंत ज्याला आपण म्हणू की एक वेदनादायी असा तो प्रवास होता. कारण कुणालाच या गोष्टीची माहिती नव्हती, कुणाला या गोष्टीचा अवेअरनेस नव्हता. आणि या सगळ्या गोष्टी काय घडतात. बट म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आपल्या प्रामाणिकपणाची शिक्षा असं म्हणू शकत नाही, पण तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहिलात आणि त्यातून ते या ज्या सगळ्या गोष्टी घडल्या. कित्येक जणांनी मला त्यावेळी असे सल्ले दिले की अरे तू कशाला लिहिलंस, तुझे वडील प्राचार्य आहेत, तुझ्या वडिलांची सॅलरी इतके, अरे उत्पन्नाचा दाखला दाखवायचा 70-80 हजाराचा. आणि अशा प्रकारचे म्हणजे चुकीचा सल्ला देणारे भरपूर सारे उपटसुंभ लोक पण त्यावेळी होते. पण मला स्वतःवरती अतिशय ठाम विश्वास होता की सर्व्हिसमध्ये किंवा लोकसेवेत जर आपण जायचं आहे तर ते प्रामाणिकपणे आणि स्वतःशी सचोटी ठेवून जायचं आहे. तर त्यामुळे मला कुठल्याही त्याच्यामध्ये म्हणजे मॅनिप्युलेशन करण्यामध्ये डे 1 पासून म्हणजे तो विचारही माझ्या मनाला शिवला नाही कधी. त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे की हे आपल्यासाठी हे नियत होतं भारतीय राजस्व सेवा आणि आपण त्याच्यामध्ये जाऊन चांगलं काम करूया. आणि मला आता आज त्या सेवेमध्ये असण्याचा मनापासून अभिमान आहे आणि आनंद पण. पण सर ज्यावेळी तुम्हाला कळालं ना की IAS नाही आता IRS आपल्याला मिळतंय, किंवा त्या दिवशी
फॅमिलीचे रिॲक्शन कसे होते आणि हे सगळं टॅकल करताना मग काही महिने गेले असतील त्यात, तर सपोर्ट कसा मिळाला? खरं सांगायचं तर अगदीच म्हणजे मगाशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे अतिशय निराशेनं भरलेला असा तो काळ होता. कारण सप्टेंबरचा महिना होता. रिझल्ट लागल्यानंतर माझ्या बरोबरीचे माझे जे काही IAS मधले बॅचमेट आहेत तत्कालीन, मी डॉक्टर शिखर परदेशी माझे बॅचमेट आहेत. तर त्यांचा फोन आला मला की अरे अभिनय, मला आजच तार आली आणि आपण आता अमुक अमुक तारखेला मसुरीला आपल्याला जायचं आहे ट्रेनिंगला, तर तू कधी येतोयस, कशा तुझा का आपण एकत्रच जायचं, एकाच फ्लाईटनी जायचं वगैरे, अशा प्रकारे आमचे फोन सुरू झाले. आणि मी म्हटलं अरे मला अजून यायची आहे तार आणि सो लेट अस वेट. सो मी तुला सांगतो त्यानंतर. सो आय वॉज एक्सपेक्टिंग की आज नाही तर उद्या येईल, परवा येईल वगैरे. पण एक दिवस झाला, 2 दिवस झालं, काहीच नाही. त्यानंतर मग थोडासा हळूहळू म्हणजे माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण व्हायला लागले की हे असं का होतं. मग फोन करणे, मग DOPTच्या ऑफिसमध्ये फोन करणे आणि मग स्वतःलाच मला तो लाल फितीच्या कारभाराचा अनुभव डे 1 पासून घ्यावा लागला कि कल फोन करिए, परसों फोन करिए, हां. अगले हफ्ते फोन करिए वगैरे. आणि मग अशा त्यानंतर तो जवळजवळ 5 ते 6 महिन्याचा जो कालखंड होता तो पूर्ण असा निराशेनं भारलेला. आणि देर इज देअर एनी लाईट ॲट द एंड ऑफ द टनेल की नाही, अशा प्रकारच्या मानसिकतेतला तो सगळा काळ होता. पण सुदैवानं माझं कुटुंब, माझे सगळे जवळचे मित्र, माझ्याबरोबर तयारी करणारे हे अतिशय खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे होते. कारण त्यांना माहिती होतं की मी स्वतः चुकीचं काहीच केलं नसल्यामुळं, प्रामाणिकपणे जे काय ते मी सगळं केलेलं असल्यामुळं माझा त्याच्यावरती प्रचंड विश्वास होता. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण अगदी 12 ते 13 वेळा मी म्हणजे पुण्याहून दिल्लीला आलो. अगदी जनरल बोगीतून प्रवास करण्याचे अनेक अनुभव मी तेव्हा घेतले. म्हणजे संपूर्ण त्या रेल्वेच्या बोगीला अ, अ, बिडीचा वास आहे हां. किंवा ह्या सगळ्या. जनरलचे पण कारण डबे. हो. अगदी शॉर्ट नोटीसवरती मला ते हो. बोलवायचे की तुम्ही या आणि मग काय डॉक्युमेंट्स आहेत ते सांगा. खूप सारा पत्रव्यवहार केला, खूप साऱ्या त्यांच्या शंका निरसन केलं. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे माझ्या सगळ्या कागदपत्रांमधला आणि माझ्यातला प्रामाणिकपणा बघून मग त्यानंतर त्यांनी UPSCला हे पत्र पाठवलं. म्हणजे आणि अर्थात त्यावेळेस तुम्हाला हे सरकारी कामकाज कसं असतंय येस कळालं. येस 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 येस. आणि त्या काळी मग मला असं लक्षात आलं की नाही, आपण यासाठी तरी गेलं पाहिजे. म्हणजे आपल्याला हे बदलण्यासाठी आपल्याला भले आपला एक खारीचा वाटा का असेना, हा संपूर्ण ज्याला आपण व्यवस्था किंवा यंत्रणा म्हणतो, तर या यंत्रणेमध्ये आपल्याला जर काही मूलभूत बदल घडवायचे असतील तर आपल्याला ह्याच्यामध्ये जाऊनच ते बदल करावे लागतील. आणि त्यासाठी ह्याचा भाग होणं गरजेचं आहे. सर, ज्यावेळी तुमची पहिली पोस्टिंग झालीत, अगदी 25 वर्षापूर्वीची गोष्ट, त्यावेळी लोकांमध्ये तितका अवेअरनेस नव्हता. तर आता तुम्ही 25 वर्षानंतर बघताय, तर काय परिस्थिती बदललेली वाटते तुम्हाला? कारण कर चोरी तर आजही होते, ती 25 वर्षापूर्वी पण व्हायची. हो मग हो हो. बदल काय झाला? 2019 नंतर डिपार्टमेंटमध्ये फेसलेस सिस्टीम, म्हणजे तुमचा ऑफिसर कोण असेल, तुमचं टॅक्स डिटरमाइन करणारा, त्याचं नाव पण तुम्हाला माहिती नसेल, त्याचा चेहराही तुम्हाला माहिती नसेल. त्यामुळं जे ज्या काही चुकीच्या गोष्टी चालत होत्या, ज्या ज्या काही अत्यंत नको असणाऱ्या अशा ज्या काही गोष्टी सिस्टीममध्ये होत्या, त्या खूप मोठ्या प्रमाणावरती आता बाजूला सारल्या गेलेल्या आहेत. आणि आय एम रिअली हॅपी अँड प्राऊड अबाउट इट. कारण माझा स्वतःचा अतिशय भक्कम विश्वास या गोष्टीवरती आहे की माणसं महत्त्वाची नसतात, व्यवस्था महत्त्वाच्या असतात. आज आपण नेहमी पाश्चात्य देशांचे गोडवे गातो, ते कशासाठी गातो? कारण तिथल्या व्यवस्था व्यवस्था अतिशय खूप बळकट आहे. हो, तिथे हो. अभिनय कुंभार कमिशनर आहे का आणखीन XYZ आहे, याच्यामध्ये फरक नाही याच्यावर पडत. हो. फरक होत नाही. आपण आपल्याकडे अजूनही ऐकायचो की अमुक अमुक हे आयुक्त असताना त्यांनी शहराचा कायापालट केला, अमुक अमुक T. चंद्रशेखर ठाण्याचे आयुक्त असताना त्यांनी शहराचा कायापालट. म्हणजे एखादा कोणीतरी असा ऑफिसर येतो आणि तो त्या शहराचा चेहरा बदलतो. हे ऐकायला जरी चांगलं वाटत असलं तरी सिस्टमिकली ते करेक्ट नाही आहे, असं माझं मत आहे. त्या व्यवस्थेमध्ये असणारा प्रत्येक माणूस तो तशाच पद्धतीनं आपला ठसा उमटवू शकेल, अशी व्यवस्थाच मुळामध्ये बळकट पाहिजे. पण सर, प्रशासनावरती शासनाचा दबाव तर असतोच ना, कारण पॉलिटिकल प्रेशर हे प्रत्येक अधिकाऱ्यावरती असतं. मग सर, आता इन्कम टॅक्समध्ये काम करताना तुम्ही 50-55 पेक्षा जास्त रेड केलेत, तर त्यावेळी पॉलिटिकल प्रेशर असायचं का? असे काही किस्से आहेत का की? आमच्या खात्यावरती तसा थेट राजकीय दबाव टाकणं फार अवघड आहे. कारण
एकतर आमच्या डिपार्टमेंट हे वित्त मंत्रालयाच्या म्हणजे भारत सरकारचं जे अर्थ मंत्रालय आहे त्यांच्या त्यांच्या अखत्यारीत under येतं. सो आणि ॲक्ट आहे जो आमचा इंडियन इन्कम टॅक्स ॲक्ट, त्याच्यामधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या इतक्या कायदेशीररित्या इतक्या भक्कम आणि आहेत की शक्यतो म्हणजे फार कोणी राजकारणी त्याच्यामध्ये आपला काही हस्तक्षेप करण्याच्या वाटेला जात नाहीत. म्हणजे ते पण भिवून आहेत. अगदी अगदी म्हणजे त्याचं तर हेच तर कारण आहे की आम्ही म्हणजे अगदी राजकारण्यांवरती सुद्धा रेड्स केलेले आहेत. सिटिंग मिनिस्टर, सिटिंग MPs वरती रेड्स केलेले आहेत डिपार्टमेंटच्या काही साऱ्या ऑफिसरनी. मी स्वतः माझ्या रेड्सच्या दरम्यान काही आमदारांची किंवा काही खासदारांच्या निवडणूक विषयक काळातल्या जे काही चुकीच्या खर्चांच्या माहित्या मिळाल्या तर त्या आम्ही इलेक्शन कमिशनला कळवलेल्या आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या चौकशा झालेल्या आहेत पुढे. सो त्यामुळे तशा प्रकारच्या दबावाला आम्ही अजिबात जुमानत नाही. म्हणजे विशेषतः रेड्स टाकण्याच्या संदर्भात तरी आम्ही अजिबातच जुमानत नाही अशा प्रकारच्या कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाला. एकतर मुळामध्ये राजकीय हस्तक्षेप फारसा होतच नाही. म्हणजे अगदी हॉर्सेस माउथ तुम्ही म्हणू शकता. आणि जरी कोणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आमच्या संपूर्ण त्या यंत्रणेमध्ये अगदी आमचे त्या रिजनचे वेगवेगळे डायरेक्टर जनरल असतात, वेगवेगळे ॲडिशनल डायरेक्टर्स असतात, ते कोणीही अशा प्रकारच्या हस्तक्षेपाला किंचितही जुमानत नाही. हो. सर, इन्कम टॅक्स ऑफिसरची ना एक इमेज असते मूवीमध्ये की येतो, दार तोडतो, रेट टाकतो. तर हे मूवीमधलं आणि रियालिटीमधलं काय आहे? म्हणजे याच्यात फरक काय आहे की तसंच असतंय खरंच? म्हणजे आता तुम्हाला गंमत सांगतो. खरं तर असं म्हणतात की फॅक्ट इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन. तर मूवीमध्ये ते थोडंसं ग्लॅमराईज करून किंवा असं सिनेमॅटिक पद्धतीने दाखवतात. पण अशा अनेक गोष्टी आम्ही पडद्याआड करत असतो की ज्या कित्येकदा सिनेमॅटिक गोष्टींपेक्षा सुद्धा इंटरेस्टिंग असू शकतात. म्हणजे विदाऊट कोटिंग अ नेम मी तुम्हाला सांगू शकतो की माझ्या एका रेडच्या संदर्भात माझ्या संपूर्ण त्या रेटची जी काही मी चौकशी आधी रेट टाकण्यापूर्वीची जी चौकशी होती किंवा जी सगळी माहिती गोळण्याची जी यंत्रणा होती ती पूर्णपणे मी असा एक म्हणजे छोटीशी आम्ही एक नॅरेटिव्ह बनवलेलं होतं मी आणि माझ्या छोट्याशा 3-4 जणांच्या टीमनी की मी एका विशिष्ट रोलमध्ये राजकीय संघटनेचा एक असा लोकल स्थानिक पुढारी आहे. मी प्रॉपर खादीचे पांढरे कपडे आणि असे ते नाम वगैरे ओढून आणि ते असे सोन्याचे ब्रेसलेट हातात घालून कोल्हापुरी चप्पल वगैरे घालून त्यांना जायचो. भाड्यानं आम्ही मुद्दामून मोठमोठ्या अशा गाड्या हायर करायचो वगैरे अँड ऑल दॅट. आणि त्या सगळ्या गोष्टींचा वापर करून आम्ही त्या जो काही उद्योग समूह होता त्यातल्या आतल्या 2-4 लोकांना फोडलं म्हणजे माहिती गोळा करण्यासाठी त्यांचा उपयोग केला होता. सो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो. म्हणजे तुम्हाला तुमच्या अभिनयाचा खूप फायदा झाला असं म्हणू याच्यामध्ये. शकता. म्हणजे छुप्या पद्धतीनं का असेना पण असं माझं मी अभिनयाचं वेड पुरं केलं सर्व्हिसमध्ये असताना सुद्धा. असं आपण एक म्हणजे जाता जाता म्हणू शकतो. पण दुसरा त्याचा भाग असा आहे की कित्येक वेळा आमच्या काही अधिकाऱ्यांची अशी पण इमेज केली जाते की इन्कम टॅक्सवाले येतात आणि घरामध्ये दादागिरी करतात, विस्कटून कशाही जातात प्रकारे कपाटं वगैरे अशी विस्कटून जातात. हे खरं तर म्हणजे मिथ आहे. म्हणजे किंबहुना अशा प्रकारे अजिबात करायचं नाही किंवा वागायचं नाही अशा आम्हाला अतिशय म्हणजे आमच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आहेत त्याच्यामध्ये की घरात प्रवेश केल्यापासून ते अगदी म्हणजे घरातल्या स्त्रियांना कशा सन्मानजनक पद्धतीने वागवायचं, म्हणजे घरातल्या वृद्धांची कशी काळजी घ्यायची. प्रत्येक वेळी आम्ही जेव्हा तासनतास 12-12, 14-14 तास या लोकांची स्टेटमेंट्स रेकॉर्ड करत असतो तेव्हा सुद्धा आम्ही त्यांना वेळोवेळी त्यांच्या काही तब्येतीविषयक तक्रारी असतील तर त्याच्याविषयी त्यांना विचारणा करून ब्रेक घेण्याची विनंती करतो. त्यांना चहा, पाणी, ब्रेकफास्ट, लंच, डिनर ऑफर करतो. म्हणजे कोणत्याही प्रकारे म्हणजे हे जे काही एक चुकीचं चित्र रंगवलं जातं ना की आते हे और असं काही नाहीये. सी देअर कॅनॉट बी एक्सेप्शन्स. मी असं म्हणत नाही की अगदीच म्हणजे 100 पैकी 100 सगळ्या गोष्टी. देअर कॅन बी फ्यू एक्सेप्शन्स बट ऑलमोस्ट इन मेजॉरिटी ऑलमोस्ट ऑल द केसेस अतिशय चांगल्या पद्धतीनं आमची सगळी यंत्रणा आम्ही राबवत असतो. कारण आमच्यावरती पुन्हा त्या गोष्टी हे करणाऱ्या ऑब्झर्व करणारे काही वॉचडॉग मेकॅनिझम्स लोक आहेत, हां. ते बघतायत. सो आणि जसं मगाशी आपण बोललो की आता अवेअरनेस समोरच्या बाजूने पण वाढलेला आहे. आमच्या स्वतःच्या ऑफिसर्समध्ये पण तो अवेअरनेस वाढलेला आहे. आम्हाला याची जाणीव असते की आम्ही जेव्हा रेट्स टाकायला जातो तेव्हा आम्ही कुठल्या त्या व्यक्तीची, त्या संपूर्ण कुटुंबाची प्रायव्हसी
कुठंतरी ब्रीच करत आहोत. तर त्यामुळं आम्हाला अतिरिक्त जबाबदारीनं आणि अधिक काळजी घेऊन आम्ही त्या सगळ्यांशी हे करत असतो, पण विदाऊट कॉम्प्रोमाइजिंग ऑन द क्वालिटी ऑफ एव्हिडन्स. एव्हिडन्स कुणी म्हणजे टॅम्पर करायचा प्रयत्न करतात, तर डेफिनेटली देन वी हॅव आवर ओन वेज अँड मीन्स टू डील विथ सच पीपल, टू डील विथ सच टेंडन्सीज. आम्ही जाताना प्रत्येक वेळी म्हणजे पोलीस फोर्स बरोबर घेऊन जातो. काही एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह केसेस असतील तर आम्ही CISF सारखे किंवा CRPF सारखे फोर्सेस घेऊन जातो. सो अशा सगळ्या म्हणजे त्या वेळी त्या प्रत्येक रेडची संवेदनशीलता आणि त्याचं महत्त्व लक्षात घेऊन आम्ही काळजी घेत असतो. सर, आता रेटचाच विषय निघालाय, तर मग अशा प्रकारचे छापे टाकतानाचा तुमचा एकदम बेस्ट एक्सपिरियन्स कुठला आहे आणि एक वर्स्ट एक्सपिरियन्स, असे 2 एक्सपिरियन्स ऐकायला आवडतील. अ, हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं, बेस्ट एक्सपिरियन्सेसमध्ये मी तुम्हाला अगदी आवर्जून हे सांगेन की जो मगाशी मी सांगितलं त्याच्याच थोडीशी मी गोष्ट पुढे नेतो. एकतर विशिष्ट एरियामध्ये दूध संकलन करणारे जे खूप सारे शेतकरी असतात, तर त्या शेतकऱ्यांना पुरेसा योग्य प्रमाणामध्ये त्याचा मोबदला मिळत नाही. पण त्या शेतकऱ्यांच्या संकलित केलेल्या दुधाचा वापर करून फार मोठं उद्योगाचं एक साम्राज्य एखाद्या कोणी माणसानं उभं केलेलं आहे आणि ते सगळं करत असताना त्या प्रोसेसमध्ये फार मोठ्या प्रमाणात कर चोरी होते असं आम्हाला लक्षात शेतकऱ्यांची पण आलं. पिळवणूक हां. होतीये. सो असा एक नेहमीच माझा सोशल अँगल देण्याचा प्रयत्न अनेक वेळा राहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये म्हणून मी जास्त लक्षात राहण्यासारखी गोष्ट म्हणून तुम्हाला सांगतो. तर त्याच्यामध्ये आम्ही प्रॉपर म्हणजे आतमध्ये काम करणाऱ्या काही लोकांची संधान साधलं आणि आम्हाला लक्षात आलं की कुठल्यातरी एका कॉलेजमधली काही मुलं इंटर्नशिपसाठी आतमध्ये आहे, डेअरी टेक्नॉलॉजीचा अभ्यास करणारे. तर त्या डेअरी टेक्नॉलॉजीचा अभ्यास करणाऱ्या मुलांना आम्ही हळूहळू त्यांना त्यांच्याकडून आपल्याला ते कसे इन्फॉर्मेशन सोर्सेस म्हणून डेव्हलप होऊ शकतात यासाठी आम्ही एक नॅरेटिव्ह बिल्ड करा. आणि तो जो उद्योग समूह आहे तो अशा ठिकाणी लोकेटेड होता की तुम्हाला तसं बाहेरून काही पूर्ण भक्कम तटबंदी असल्यासारखी सुरक्षा व्यवस्था, कुणी तर असं आत त्याच्या जाऊ शकत शेजारच्या नाही. डोंगरावरती जाऊन आम्ही हाय रिझोल्युशन दुर्बिणी घेऊन हां. जाऊन ॲक्च्युअली त्याची सगळी माहिती गोळा केली. आतल्या काही लोकांना फोडून त्यानंतर त्यांना म्हणजे आम्हाला पण एक बाबा डेअरी सेटअप करायची आहे छोटीशी, मला त्यासाठी मदत केली. ऑटोमेटेड हां. पद्धतीनं काऊ प्लांट उभा करायचा आहे. त्यांचं ते ऑटोमेटेड पद्धतीनं नाही का गाईंचं दूध आपोआप हां, काढलं काढलं जाईल आणि जातं मग मशीनने. वगैरे हां, अशा तसं. पद्धतीचं हा मेकनाइज पद्धतीचं. तर त्याच्या आम्हाला एक प्रोजेक्ट बनवून द्याल का तुम्ही वगैरे अशा पद्धतीचं आमिष त्यांना दाखवून मग तुमच्या इकडं आतमध्ये कसं चालतं, काय चालतं, कोण कामाची माणसं आहेत. सी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात की आधी तुम्हाला माहिती असणं. तर ती माहिती गोळा करण्यामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे यशस्वी झालो. आणि मग त्यानंतर आम्हाला जे जे काही पुरावे हाती लागले त्यानंतर जे काही उद्योग समूहाचे लोक होते त्यांना अगदीच म्हणजे हँड्सअप करण्याशिवाय काही पर्यायच उरला नाही आणि त्यांनी व्यवस्थित जो काही कर होता तो सगळा त्याच्यावरती व्यवस्थित पे केला. आणि सो तो इथे एक अनुभव आहे. मुंबईमध्ये असताना सुद्धा एका खूप मोठ्या अशाच उद्योग समूहावर छापा टाकला होता. तेव्हा सुद्धा अशा बऱ्याच काही इंटरेस्टिंग गोष्टी म्हणजे की जसा त्या राक्षसाचा जीव पोपटामध्ये असतो तसं ते आजकाल आपण बघतो की डिजिटल डिव्हाइसेसवरती आपला मोबाईल, क्लँडस्टाईन डेटा लॅपटॉप. सेव्ह करण्याची लोकांची टेंडन्सी असते. त्यामुळं उद्योग समूह भले असू दे 20-25 हजार कोटींचा, पण त्याच्या क्लँडस्टाईन प्रॅक्टिसेसचा डेटा एवढ्याशा इटुकल्या पेनड्राईव्हमध्ये असतो. त्या पेनड्राईव्हमध्ये पोहोचण्यासाठी जी काही आम्हाला शिकस्त करावी लागली आणि जवळजवळ 60-62 तास आम्ही त्या एका पेनड्राईव्हचा शोध घेत होतो आणि तो आम्हाला किती नाट्यमयरित्या मिळाला. आणि मग त्यानंतर त्या उद्योग त्याची समूहानं स्टोरी सुद्धा कशी होती सर? म्हणजे 60 तास म्हणजे खूपच हो, झाले हो. ना अगदीच, सर? अगदीच. म्हणजे आमचा ऑलमोस्ट आमचा पेशन्स लूज होत चाललेला होता म्हणजे माझ्या बॉसेसचा वगैरे. पण त्यानंतर तेच आहे की अ, कुणाच्या तरी एखाद्या मोबाईलमध्ये एक रेफरन्स आम्हाला असा मिळाला की 2 किलो तांदूळ मिळाले, 4 किलो तांदूळ मिळाले आणि मग त्या कोड लँग्वेज. मोबाईलमधल्या त्या एका टेक्स्टवरून मग ट्रॅक करत करत की मग एक्सनं वायकडं काही गोष्टी ठेवल्यात, वायनं झेडकडे काही गोष्टी ठेवल्यात आणि मग झेडनं सांगितलं की त्या बीच्या घरात आहेत. मग बीच्या घरात गेल्यानंतर कळलं की तो त्या मुलाच्या सॅकमध्ये
त्यांना तो ठेवलेला आहे पेनड्राईव्ह. त्याचा मुलगा तर आता अलिबागला चाललेला आहे मित्रांसोबत आणि तो सॅक घेऊन गेला आहे सोबत वगैरे वगैरे. सो मग जाऊन ती movie सारखं क्रूज सगळं. क्रूज पशी जाऊन ते थांबवून मग तो पेनड्राईव्ह रिकव्हर करणे आणि त्यानंतर तो सगळा संपूर्ण उलगडा होणं त्यांच्या क्लॅन्डस्टाईन प्रॅक्टिसेसचा त्या ग्रुपच्या. सो अशा पद्धतीच्या काही काही म्हणजे अतिशय अगदी फिल्मी. म्हणून मी तुम्हाला म्हणलं की फॅक्ट इज ऑलवेज स्ट्रेंजर दॅन फिक्शन असं म्हणतात. तर त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल अशा प्रकारच्या काही गोष्टी आम्हाला या दरम्यान जाणवल्या. आणि वाईट एक्सपिरियन्स म्हणाला तुम्ही तर वाईट असं नाही पण सॅटिस्फाय नाही झालात त्या गोष्टीत असं. नाही सॅटिस्फाईड झालो पण त्याला एक फार वेगळा अँगल आहे. म्हणजे ती चांगली यशस्वी पण झाली रेड पण असंच आहे म्हणजे पुन्हा त्यातून सुद्धा आपल्या भारतातल्या कुटुंब व्यवस्थेविषयी आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये सुद्धा कशा पद्धतीनं पुन्हा स्त्रियांवरती अन्याय केला जातो त्याचा एक वेगळाच अँगल असलेली ती एक छोटीशी रेड होती. एक अशी इन्फॉर्मेशन आमच्याकडे आली की कुठंतरी एक जमिनीचा मोठा व्यवहार झालेला आहे पुण्याजवळच्या एका सेमी अर्बन शहरामध्ये. तर तिथे जमिनीचा मोठा व्यवहार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एवढी रोकड दिली घेतलेली आहे जी म्हणजे रजिस्टर्ड व्यवहारांव्यतिरिक्तची रोकड आहे आणि ती अमुक अमुक माणसाच्या घरी ठेवलेली आहे आणि ती तुम्ही जाऊन जप्त करू शकता आणि चांगली म्हणजे 6-7 कोटी रुपयाची रोकड आहे आणि तुम्ही गेलात तर तुम्हाला अशीच हातोहात मिळेल. आणि अतिशय डिस्क्रीट प्लॅनिंग करून आम्ही त्यानंतर रातोरात टीम बनवली आणि त्यानंतर गेलो आणि अगदीच म्हणजे सिटिंग डक सारखी आम्हाला ती रोकड सापडली आहे. पण त्यातलं मग त्यानंतर आम्हाला कळालं की जी कंप्लेंट केलेली होती ती जो माणूस होता त्याच्या बहिणीनं ती कंप्लेंट केली होती. म्हणजे त्याच्या 2 बहिणींनी मिळून कंप्लेंट केली होती की कारण त्यांना त्यांचा जो काही वाटा किंवा हिस्सा होता त्या आपल्या तो दिला नाही भावाने आणि त्यामुळे त्यांनी ती कंप्लेंट केली. आणि मग त्यानंतर त्यांच्यामध्ये त्या ज्या कौटुंबिक म्हणजे स्तरावरती जे काही त्यांच्यामध्ये पुन्हा असे थोडे पेनफुल आम्हाला त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस बघायला मिळाले वगैरे अँड ऑल दॅट. तर ते थोडंसं पण ते एका अर्थानं म्हणून मीच म्हटलं की पुन्हा आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये असणाऱ्या काही ज्या त्रुटी आहेत किंवा काही हिपोक्रसी दर्शवणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या जवळ जाणाऱ्या ह्या गोष्टी आहेत त्यामुळे त्या अशा आवर्जून लक्षात राहिल्या. म्हणजे सो त्यामुळे माझं अगदी आवर्जून सांगणं आहे की बहिणीला तिचा न्याय्य हक्क द्या. नाहीतर हे असं होऊ शकतं. सर तुमच्याकडं रेडचे एवढे छान छान किस्से आहेत ना की जो रेड मूवी आलेला रेड 1 रेड 2 तर याच्यावरती तुम्ही पुस्तक लिहिलं ना प्रत्येक रेडचं एक चांगली वाईट याचे रेड 3, 4, 5 किती सारे एपिसोड्स आणि हे मूवीचे पार्ट्स निघू शकतील. मग असं काही विचार आहे का तुमचा? बघू नक्कीच म्हणजे काय लिखाण करायचं आहे हा विचार अगदीच नक्की आहे. माझ्या खूप साऱ्या चांगल्या जवळच्या मित्रांच्या मी वेळोवेळी शिव्या पण खात आलोय की का कंटाळा करतोस लिहिण्याचा काय लिही या गोष्टींविषयी लिही आणखीन काही लिही. सो नक्कीच पण हे तुम्ही एक चांगलं इनपुट मला दिलं असं म्हणायला हरकत नाही. आय विल डेफिनेटली थिंक सिरियसली अबाउट इट. सर आता एक थोडंसं टेक्निकल प्रश्न विचारते की नुकतेच काही रिपोर्ट्स आलेले मागच्या वर्षीची गोष्ट आहे माझ्या वाचण्यात आलेलं की मोर दॅन 900 असे काहीतरी आकडा होता की 800-900च्या आसपास IAS मागच्या 10 वर्षामध्ये रिटायरमेंट घेतलेले आहेत किंवा ते पोस्ट सोडलेले आहेत. तर नेमकं काय होत आहे की इतके IRS ऑफिसर्स हे का असं रिझाईन करत नाही आहेत? त्याच्यामध्ये आता ऍक्च्युअली जी माहिती आलेली होती ना आत म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये तर त्यातली एक महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो तुम्हाला की त्या ऑफिसर्समध्ये खूप मोठं प्रमाण जे होतं म्हणजे सपोज तुम्ही म्हणलात 900 वगैरे मला एक्झॅक्टली नंबर माहिती नाही पण मोर दॅन 60% हे प्रमोटिव्ह ऑफिसर्स होते. प्रमोटिव्ह ऑफिसर्समध्ये तुम्हाला माहिती असेल की म्हणजे आमच्या सर्व्हिसमध्ये सुद्धा किंवा वेगवेगळ्या सर्व्हिसेसमध्ये सुद्धा म्हणजे इन्स्पेक्टरपासून प्रमोट होत होत पुन्हा असिस्टंट कमिशनर किंवा डेप्युटी कमिशनर बनलेले त्यांनासुद्धा ग्रुप ए ऑफिसर्स म्हणूनच नॉमिनेशन मिळतं नंतर एक 20 वर्षाच्या सर्व्हिसनंतर किंवा 24 वर्षानंतर वगैरे. सो अशा ऑफिसर्सचं प्रमाण त्याच्यामध्ये खूप जास्त होतं. सो त्यातले कित्येक जण त्यांच्या शारीरिक व्याधींमुळे विशेषतः पोस्ट कोविड पिरियडमध्ये हे प्रमाण तुम्ही बघितलं असेल गेल्या 4-5 वर्षात या VRSचं प्रमाण वाढलं. तर सगळ्यात महत्त्वाचं जे एक मिथ आहे
लोक त्याचा अत्यंत सोयीनं गव्हर्नन्स प्रेझेंट म्हणजे गव्हर्नन्स थोडासा असा झालेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारं डिलिव्हर करणं गरजेचं आहे, खूप काम तुम्हाला करावं लागतंय आणि त्यामुळे खूप स्ट्रेस आहे वगैरे, अशा पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीनं त्याचा जोडण्याचा प्रयत्न करतायत किंवा करत होते. तर म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच हे क्लिअर केलं की त्यातले 60% जास्त अधिकारी हे शारीरिक व्याधींमुळे ग्रस्त असणारे किंवा प्रमोटिव्ह ऑफिसर ज्यांना आपण म्हणतो अशा ह्याच्यातले होते. आणि त्यातले काही चांगले जरी असतील तरीही काही त्यांच्या कौटुंबिक कारणांमुळे किंवा वैयक्तिक कारणांमुळे VRS घेतलेले होते. उर्वरित अधिकारी जे डायरेक्ट रिक्रुटेड ऑफिसर्स असतील, UPSC तर्फे सिलेक्ट झालेले असतील, त्यांच्या बाबतीत काही वेळा असं होतं किंवा असं होण्याची शक्यता असते की कितीही नाही म्हटलं तरी ही एक टेक्निकल सर्व्हिस आहे, हो. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, ॲज यू मस्ट बी नोईंग, की त्याच्यामध्ये तुम्ही टॅक्सेशनमध्ये स्पेशलाइज करता किंवा तुम्ही जर कस्टम्स आणि GST मध्ये असाल तर तुम्ही त्या प्रकारच्या ॲक्टमध्ये एका विशिष्ट ॲक्टवरती तुमची बऱ्यापैकी एक मास्टरी होते. मास्टरी येते, हो. त्याच्यातले तुम्ही तज्ज्ञ बनता. हो. सो कैक वेळा तुम्हाला खाजगी क्षेत्रातून काही चांगल्या ऑफर्स येऊ शकतात आणि मग काही जण तो आपला वैयक्तिक निर्णय घेतात त्याच्यामध्ये, की म्हणजे बाबा आपल्याला आपण आयुष्याच्या आता या 50च्या टप्प्यावर आहोत, 55 झालेलो आहोत. सो आता आपल्याला प्रशासकीय कामांमधून येणारा जो काही रोजच्या ह्याच्यातला काही जणांना तोचपणा येतो किंवा काही जणांना डिस्प्लेसमेंट नको असते, कारण आमच्या या सर्व्हिसमध्ये ऑल सतत इंडिया आम्ही बदल्या, कुठेही हो. पोस्ट होऊ शकतो. तो काही जणांना बाबा मेट्रोजमध्ये स्थायिक व्हायचं असतं, मुलं बाळं स्थायिक झालेली असतात आणि त्यांना असं वाटतं की चला आता आपण थोडंसं आता उतरतीला लागलेलं आहे आपलं करिअर, त्या अर्थाने म्हणजे उतरणीला लागलेलं आहे, तर मग आपण एक पॉज घेऊ शकतो आणि आता आपण एक शांत स्थिर आयुष्य जगायचं, असा तो एक वैयक्तिक चॉईसचा भाग त्याच्यामध्ये जास्त असतो. आणि ॲज यू मस्ट बी सीइंग की आता प्रोफेशनली ऑल्सो वर्ल्ड हॅज बीन मोबिलायझिंग अ लॉट. हो. खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये निर्माण होतात. तुमच्याकडे काही चांगली आयडिया असेल तर वय मॅटर करत नाही. 50ला सुद्धा तुम्हाला एखादी चांगली आयडिया क्लिक होऊन तुम्ही तुमचं स्टार्टअप सुरू करू शकता. सो एंटरप्राइझिंग नेचरच्या व्यक्ती जर असतील तर त्यांना सुद्धा अशी नवीन नवीन क्षितिजं पण कायम सर खुणावत राहतात. असं मिथ पण आहे की ते पसरवलं जातं की आता जसं तुम्ही सांगितलं की इन्कम टॅक्समध्ये सगळं आता ट्रान्सपरंट झालंय, तर त्यांना काही ब्राईब नाही घेता येत आहे किंवा काहीच असं चुकीचं करता येत नाहीये, त्याच्यामुळं ते रिझाईन करत आहेत आणि दुसऱ्या मार्गाला जात आहेत, असं एक मिथ आहे. तर त्याच्याबद्दल नाही, काय हे तर बोलाल? अगदीच म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं त्या पद्धतीने हे म्हणजे अवास्तव आणि अकारण पसरवलं जाणारं मिथ आहे. मिथ आहे, हो. आणि जर अशा अर्थातच. पद्धतीच्या कुठल्याही चुकीच्या पद्धतीनं तुम्हाला काही उत्पन्न होत नसेल तर म्हणून तुम्ही खाजगी क्षेत्राकडे जाताय, हे तर म्हणजे काही युक्तिवादच होऊ शकत नाही ना त्याच्यामध्ये. किंवा अतिरिक्त उत्पन्नाचे आपले काही मार्ग बंद झालेत म्हणून मी रिझाईन करतो आणि घरी बसतो, असा विचार म्हणजे मला वाटतं एखादा कोणीतरी अगदीच म्हणजे चुकार मनोवृत्तीचाच व्यक्ती करू शकतो. हे म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच हे सांगितलं की हे अकारण पसरवलेलं एक मिथक आहे की ह्याच्यामध्ये ह्याचा वास्तवाशी काहीही संबंधच नाही. म्हणजे पण असं कारण आहे ना की सरकारी कामकाज आहे तर टेबला खालून दिलं तर पटकन काम होणार तुमचं, नाहीतर खूप रखडलं जाईल गोष्टी, असं बोललं जातं ना. नाही नाही, अगदी मी हां. तुम्हाला तेच म्हटलं मगाशी, म्हणून तुम्हाला बोलताना मी म्हटलं की कोणतीही सिस्टीम ही परफेक्ट असू शकत नाही. प्रत्येक सिस्टीममध्ये म्हणजे काही अशा प्रकारच्या व्यक्तींचा शिरकाव होतच असतो. पण त्या व्यक्ती म्हणजे काय असतात, ती माणसं, त्या प्रवृत्ती असतात आणि त्या प्रवृत्ती सर्व क्षेत्रांमध्ये आहेत. 100 कुठलंही व्यक्ती 100 हां प्रवृत्ती म्हणजे आल्या. हो. त्या ज्या प्रवृत्ती आहेत तर त्या प्रवृत्तींचं प्रमाण कमी झालेलं आहे. सो मी असं म्हणतच नाही की 100 व्यक्तींनी VRS घेतलं तर त्याच्यामध्ये एखाद्यानं सुद्धा असा विचार केला नसेल. एखाद्यानं असा विचार केला असेल, पण एखाद्यानं केलेला विचार हा 100 लोकांचा विचार असेल असं मिथक पसरवलं जातंय. ही चुकीची हे मला गोष्ट तुम्हाला आहे. सांगायचं हो, आहे. हो. त्यामुळे हे अतिशय चुकीचं आहे. एकतर मुळामध्ये जसं तुम्हाला मी सांगितलं की या सगळ्या सर्व्हिसेसमध्ये येणारे जे ऑफिसर्स आहेत ते सेल्फ मोटिवेटेड असतात. हो. तुम्ही बघितलं असतील कोणी IITचं करिअर सोडून आलेलं असतं. मी COIPचा पासआउट आहे. कित्येक जण डॉक्टर असतात, कोणी वकील असतात. अगदी सो स्ट्रॉंग प्लॅन बी ने ते आलेले असतात स्ट्रॉंग प्लॅन बी ने आलेले याच्यामध्ये. असतात. हो. कोणीही म्हणजे असा चला आता आपण जाऊन आता भरपूर अतिरिक्त उत्पन्न कमवूया असा असं काही विचार नसतं. करून कोणी या सर्व्हिसेसकडे बघत नाही, बघू शकत नाही. आणि जर तसं कोणी बघत असेल तर बहुतांश वेळा UPSCच्या त्या काटेकोर चाकोरीतूनच ते निवडून येऊ शकत नाहीत.
UPSC has been trying its best to pick only such souls who think this way. पण सर हे UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये 35-40 मिनिटामध्ये ते जज करून पिक करतात का तसे अधिकारी? कारण खूप सारे अधिकारी असतात ज्यांच्यावरती ब्राईब घेतल्याचे आरोप असतात किंवा बरेच आरोप असतात, तर ते 30-40 मिनिटाच्या इंटरव्ह्यूमध्ये तितकं नाही, व्यवस्थित आता जज केलं जातं? म्हणजे तुम्हाला मी तेच सांगतो की कसं आहे, जेव्हा तो अधिकारी पर्सनॅलिटी टेस्टमध्ये किंवा इंटरव्ह्यूला जेव्हा ॲपियर होतो तेव्हा तो 22, 23, 25 या वयोगटातला असतो सर्वसाधारणपणे. आणि 5 जणांचं पॅनल म्हणजे 30 ते 35 वर्षाचा अनुभव असलेला एक माणूस, असे जवळजवळ इफेक्टिवली 150 पावणे 200 वर्षाचा एकत्रित अनुभव असलेले 5 लोक त्या व्यक्तीला बघत असतात. काही जण विषयाचे एक्सपर्ट असतात, काही जण त्या माणसाची ओव्हरऑल बॉडी लँग्वेज, त्याचा कंडक्ट ऑब्झर्व करत असतात. त्या पॅनलचे चेअरपर्सन असतात, ते अतिशय डिलिजंटली सरकारतर्फे कमिशनमध्ये सिलेक्ट केलेली माणसं असतात. त्यांच्या गाठीशी अफाट अनुभव आणि अशा पद्धतीचे इंटरव्ह्यू घेण्याचा खूप दांडगा अनुभव असतो. त्यामुळं जेव्हा ते त्या व्यक्तीला मुलाखतीसाठी बोलवतात, त्यानंतरची 35-40 मिनटं त्या व्यक्तीचं अंतरंग काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. मग तेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की कैक वेळा त्यांचा अंदाज एखाद दुसऱ्या माणसाविषयी चुकत असेल. कारण 24-25 वर्षाचा व्यक्ती हा 15 वर्षानंतर किंवा 20 वर्षानंतर त्याच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीनं वागू शकेल पुढे किंवा त्याचं चारित्र्य याचा तो अंदाज कसं नाही राहू बांधू शकेल याचा शकत. अंदाज बांधणं हे इम्पॉसिबल आहे. त्यावेळी त्या पर्टिक्युलर वर्तमानामध्ये, त्या वर्तमान क्षणांमध्ये समोर बसलेली ही मुलगी किंवा समोर बसलेला हा मुलगा हा आपल्या प्रशासन व्यवस्थेमध्ये पाठवण्यासाठी योग्य आहे की नाही हे बघणं हे त्यांचं काम असतं. आणि त्यामध्ये त्या सगळ्या कॅरेक्टरविषयीच्या ज्या गोष्टी आहेत, ज्याला आपण इंटिग्रिटी म्हणतो किंवा त्याचा ओव्हरऑल नॉलेज बेस म्हणतो, त्याची सिस्टीम्सविषयीची समज, त्याचं आकलन आणि प्रॉब्लेम्सविषयीची जाणीव आणि त्यांची सोडवणूक करण्याची त्याच्याकडे काही म्हणजे एक योजना आहे की नाही, या सगळ्याचा धांडोळा ते घ्यायचा प्रयत्न करतात. आणि ते करत असताना 35-40 मिनिटामध्ये त्या व्यक्तीची ओव्हरऑल इंटिग्रिटी कशी असेल याचं हे असेस करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या बेसिसवरती ते धिस कॅन्डिडेट इज रेकमेंडेड. UPSC कधी सिलेक्ट करत नाही. UPSC इज अ रेकमेंडेटरी अथॉरिटी. म्हणजे जी काही लिस्ट येते निवडलेल्या विद्यार्थ्यांची, त्यातले पण काहीच जण ऑफिसर बनतात. हां, नाही, मी रेकमेंड करते DOPTला. आणि मग जशा त्यांच्याकडे वेकन्सीज असतील त्या पद्धतीनं पोस्ट अलॉट करून मग त्या पोझिशनसाठी DOPT डिपार्टमेंट ऑफ पर्सोनल अँड ट्रेनिंग हे जे मिनिस्ट्री आहे ती हे डिपार्टमेंट त्यानंतर ॲक्च्युली आम्हाला हे ऑफर ऑफ लेटर इश्यू करतं. UPSC इज अ रेकमेंडेटरी बॉडी. सो मी जसं सांगितलं तसं त्या पर्टिक्युलर काळामध्ये ती व्यक्ती समोर बसल्यानंतर 35-40 मिनिटामध्ये कशी आहे, कशी असू शकेल आणि प्रशासनामध्ये पाठवण्यायोग्य आहे की नाही. म्हणून आम्हाला इंटरव्ह्यूमध्ये अशा प्रकारचे अनेक वैयक्तिक अनुभव ते विचारतात किंवा काही वेळा ट्रिकी प्रश्न विचारतात. रात्री 12 वाजले तरी रेड सिग्नल लागलेला आहे तर तुम्ही गाडी न्याल की नाही. म्हणजे त्यातून ते Mindset तुमचा check एथिकल करतात. बेस, हां, तुमचं morals मॉरल काय बेस आहेत, हा yes. चेक करण्याचा प्रयत्न करतात. सो या अर्थाने मी तुम्हाला सांगितलं. आणि मग देन वी कॅनॉट ब्लेम इट ऑन UPSC. 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर एखादा माणूस कोणत्या मोहाना किंवा प्रलोभनांना बळी पडत असेल आणि त्यातून तो स्वतःच्या कर्माने किंवा किंबहुना दुष्कर्माने जर काही गोष्टींना सामोरं जात असेल तर त्याला वी कॅनॉट एंटायरली ब्लेम UPSC फॉर दॅट. सर, आता मोहाचा विषय निघालाय, तर तुमच्या आयुष्यात म्हणजे 25 वर्षाच्या करिअरमध्ये असा कुठला मोहाचा क्षण आला नाही का? आणि जर आला तर तुम्ही त्याला टॅकल कसं केलं? ह्याच्यामधली एक फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अशा प्रकारचे मोहाचे क्षण तुमच्या सर्व्हिसच्या अगदी सुरुवातीच्या काळातच येऊ शकतात. त्यानंतर तुमचं रेप्युटेशनच ट्रॅव्हल करतं आणि दॅट इज इनफ फॉर युअर सेल्फ. म्हणजे मोहाचे जे काही क्षण किंवा ज्याला आपल्या कलोक्युअल लँग्वेजमध्ये अशा प्रकारच्या काही तुम्हाला ऑफर्स येत नाहीत का किंवा आल्या नसतील का, तर ह्या अशा प्रकारच्या ज्या येतात त्या अगदी सुरुवातीच्याच काळामध्ये अशा काही गोष्टी. आणि तेव्हा तुम्ही ज्या पद्धतीनं त्याला रिस्पॉन्ड करता आणि ज्या पद्धतीनं त्या धुडकावून लावता आणि किंबहुना अशा पद्धतीनं तुम्हाला काही रेफरन्स घेऊन येणाऱ्या लोकांवरती ज्या धडाडीनं कारवाई करता, दॅट स्पीक्स फॉर इटसेल्फ. नंतर तसा विचारही कोणी करत नाही मग. जशी तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होत जाते हां तसं हां हे सगळं मागे पडत सुरुवातच जातं. बेसिकली सुरुवात महत्त्वाची आहे ना.
सुरुवातीला जर तुमचं पाणी गढूळ झालं तर मग ते आणखीन कितीही पुढे गढूळ होत राहू शकतं. पण सुरुवातीलाच तुमचं पाणी स्वच्छ आहे आणि नितळ आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची काही भेसळ होऊ शकत नाही याची तुम्हाला म्हणजे एकदा जे स्टेक होल्डर्स जे असतात ज्यांना फायदा करून घेण्यामध्ये इंटरेस्ट असतो तर ते पुन्हा तुमच्या वाट्याला जातच नाहीत. म्हणजे अगदी सुरुवातीला सर तुम्ही म्हटलात की सुरुवातीला हे असे Yes, क्षण yes, yes. तुमच्यासोबतचा एखादा किस्सा? असा थेट मला सांगता येणार नाही पण कोल्हापूरमध्ये माझं पोस्टिंग होतं आणि त्या काळामध्ये तिथल्या एका नामांकित बिल्डरवरती मी सर्वेक्षणाची कारवाई केलेली होती आणि सर्वेक्षणाच्या कारवाई म्हणजे मुळात ती कारवाई त्यासाठी केली की त्यानं काही सारे प्रोजेक्ट्स उभा राहिलेले होते त्या माणसानं आणि तो इन्कम टॅक्स रिटर्नच फाईल करत नव्हता. जवळजवळ 7 ते 8 वर्ष मागेपर्यंत आम्ही गेलो तर असं लक्षात आलं की हा कोट्यावधींची कामं करतोय आणि त्याच्यामध्ये Income tax काही भरत म्हणजे नाहीये. रिटर्नच फाईल करत नव्हता. ओके. म्हणजे अत्यंत म्हणजे कोल्हापुरी भाषेत सांगायचं तर म्हणजे तेल लावलेल्या पैलवानासारखं त्याचं काम चालू होतं. बिनधास्त. हा म्हणजे कुठली यंत्रणा कुठला टॅक्स आणि काय व्यवस्था असं सगळ्यांना बाजूला सारून त्याचं काम चालू होतं आणि त्याला आम्ही अगदीच म्हणजे ज्याला म्हणतात की त्याच्या गळ्याशीच पकडलं अगदीच. आणि मग त्यानंतर मग साहजिकपणेच मग तो इतक्या जणांना त्यांना ओबलाइज केलं होतं मग अमक्याचा फोन तमक्याचा फोन आणि मग ते ज्या ज्या भाषेमध्ये वेगवेगळी प्रलोभनं माझ्या टीम्सला देऊ शकतात माझ्या इन्स्पेक्टर्सना देऊ शकतात ते देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण जेव्हा त्याला कळालं की आपण ह्या मार्गाने गेलो तर आपल्यावर दुप्पट कारवाई होईल जास्त आणि तसंच अडचणीत झालं. येऊ मग आपण. त्यानंतर आम्ही त्या केसमध्ये पेनल्टी केली त्याचं प्रोसिक्युशनसाठी रेकमेंडेशन केलं. सो अशा गोष्टी घडल्या. किंवा मगाशी मी तुम्हाला बोलताना उझरता उल्लेख केला की कुठल्या तरी एका आमच्या रेडमध्ये आम्हाला एका सिटिंग MLA म्हणजे ऑलरेडी सत्तेत असणाऱ्या एका आमदाराच्या आम्हाला काही निवडणूक खर्चाविषयीचे हिशेब वगैरे मिळाले. आम्ही अतिशय सरळपणाने ते सगळा डेटा आणि एव्हिडन्शियरी व्हॅल्यू त्याची प्रचंड होती तो कलेक्ट करून इलेक्शन कमिशनला पाठवला. त्याचा डिटेल म्हणजे 70-80 पानी रिपोर्ट करून ते सगळे पुरावे जोडू. त्यावेळी सुद्धा भरपूर सारे दबाव येण्याचा प्रयत्न झाला पण त्यावेळी तुम्ही नोडल ऑफिसर होतात तर हो अगदीच नक्कीच दबाव खूपच खूप आला मोठ्या असेल. प्रमाणावरती. पण जसं मी सांगितलं ना पुन्हा त्याच्यामध्ये गंमत आहे की आपल्या राजकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा जे अतिशय मुरब्बी नेते आणि मुरब्बी गव्हर्नन्सचा अनुभव असलेले जे काही राजकारणी असतात त्यांनाही माहिती असतं की इन्कम टॅक्स ॲक्ट हा एक असा ॲक्ट आहे आणि त्याच्यामध्ये काम करणारे जे काही तर तिथं आपण अननेसेसरी आपली मान अडकवायची नाही कुणाचा रेफरन्स देऊन पण अडकवायची नाही. लांबच राहायचं त्यांच्यापासून. सो तसा तो अनुभव मला त्यावेळी सुद्धा आला. जितकं प्रामाणिकपणे काम करू तितक्या जास्त बदल्या तितकं जास्त प्रेशर सगळंच पॉलिटिकल असो किंवा ॲडमिनिस्ट्रेशन लेवलचं असो तर सर ह्या बदल्यांचा कसा इम्पॅक्ट होतो तुमच्यावरती किंवा फॅमिलीवरती? कारण अधिकारी म्हणून आपण थोडं ॲडजस्ट करून जातो पण सतत 6 महिन्याला 8 महिन्याला फॅमिलीला शिफ्ट करणं या गोष्टी. हे ॲक्च्युअली म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग हे थोडंसं म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस किंवा पोलीस सर्व्हिस जे विशिष्ट स्टेट कार्डर ज्या ज्या सर्व्हिसेसना अलॉट होतं त्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी जास्त घडण्याची शक्यता असते. कारण एकतर ते स्टेट गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या मशिनरीजशी खूप क्लोजली काम करत असतात. त्यामुळे त्यांच्या सतत होणाऱ्या बदल्या 6 महिन्यांनी होणाऱ्या बदल्या किंवा अमुक एक गोष्ट मनासारखी केली नाही म्हणून त्याची पनिशमेंट म्हणून बदली हे त्यांच्या बाबतीत जास्त उद्भवणाऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे मला वाटतं की माझे खूप सारे मित्र तुमच्याशी संवाद साधून तुम्हाला याचं जास्त चांगलं आणि योग्य उत्तर देऊ शकतील. आमच्या सर्व्हिसच्या बाबतीत म्हटलं तर हा जसं मी सांगितलं फार काही आमच्या कोणी तसं नादाला लागत नाही. म्हणजे अगदी थेटच सांगतो मी तुम्हाला की कारण थेट आमच्या डोक्यावरती अर्थमंत्री आणि प्रधानमंत्री अशीच माणसं म्हणजे त्यांच्या म्हणजे त्यांनी आम्हाला आणि कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अगेन हे सर्वोच्च आहे त्या सगळ्यांचं इतकं हेवी मेंटल घेऊनच आम्ही त्या ठिकाणी प्रवेश केलेला असतो की त्यामुळे तसं आम्ही ह्या सगळ्या प्रवृत्तींना अजिबात जुमानत नाही किंवा म्हणजे अजिबातच काही हस्तक्षेपांना दाद देत नाही. म्हणजे सततच्या बदल्यांनी फारसा काही नाही त्याचा किंचितही परिणाम होऊ देत नाही. बदल्यांना वगैरे आणि इव्हन म्हणजे माझ्या IAS IPS मध्ये असणारे सुद्धा मित्र आहेत ज्यांचं मेटल स्ट्रॉंग आहे ज्यांची भूमिका प्रामाणिक आहे
ते 25 काय 30 बदल्या झाल्या तरी आणखीन 10 बदल्यांना तयार असतात. आणि त्यांचं कुटुंब सुद्धा तावून सुलाखून निघालेलं असतं. त्यांना माहिती असतं की आपण आपल्या जगण्यामध्ये घेतलेली ही एक भूमिका आहे. ही आपली नुसती काही म्हणजे विशिष्ट काळासाठीची भूमिका नाही आहे. ती मनाशी पहिलीच हां, गाठ बांधलेली हां. आहे अगदीच, त्यांनी. अगदीच, अगदीच. त्यामुळं निश्चितपणे म्हणजे वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांना भरपूर चढ-उतारांना सामोरं जावं लागतं. इट इज ऑल्वेज पेनफुल. मुलांच्या शिक्षणांवरती हो, परिणाम हो. होतो. अर्थातच. पण इट इट कम्स म्हणजे तेच आहे ना अगेन इट कम्स विथ एव्हरीथिंग. म्हणजे एकदा तुम्ही अशा प्रकारे खडतर प्रवास करण्याचं जेव्हा तुम्ही निर्णय केलेला आहे, तेव्हा त्या प्रवास मग नंतर ते म्हणजे काटे भी फूल लगने लगते है असं होऊन जातं मग ते. तर विद्यार्थ्यांना तुम्ही असं काय सांगाल, की आता कशी ही जेनझी जे आहेत, तर ही जेनझी जी आहे त्यांच्याकडे पेशन्स नाही आहे, की अगदीच आज जॉब जॉइन केला, उद्या बॉस काय बोलला, "नाही, मी नाही करत, मी रिझाइन करतो." मग पेशन्स नाही आहे. UPSC करायची आहे तर पेशन्सची गरज आहे, हार्डवर्कची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं, की इन फ्युचर हे जेनझी जे आहेत ते ॲडमिनिस्ट्रेशनला व्यवस्थित सांभाळू शकतील का? तितक्या खरे उतरू शकतील का? काय वाटतं तुम्हाला? प्रत्येक जनरेशनची चॅलेंजेस वेगवेगळी असतात. ज्यांना आपण जेनझी म्हणून एका सर्वसमावेशक पद्धतीने कॅटेगराईज किंवा ब्रँड करतो, ती सुद्धा हाडामांसाची जिवंत तरुणी अशा प्रकारची मुलं-मुली आहेत. हो. त्यांना सगळ्या भावना आहेत, संवेदना आहेत, ज्या 40-50 वर्षापूर्वीच्या तरुण-तरुणींना सुद्धा होत्या. पण आज त्यांच्यासमोर जी चॅलेंजेस आहेत, आज तुम्ही जेनझीचं काय बोलताय? म्हणजे माझ्या जनरेशनच्या किंवा अगदी माझ्यासारख्या माणसाला सुद्धा अटेन्शन स्पॅन इज अ प्रॉब्लेम. पूर्वी मला आठवतंय लहानपणी चित्रपटगृहात जेव्हा जायचो तेव्हा त्याच्यामध्ये 18 रील 19 रील असं ते यायचं आणि मग किती मोठा पिक्चर आहे, अरे वा खूप मोठा पिक्चर आहे तर आता आपले पैसे वसूल होणार अशी भूमिका असायची. आता स्वतःलाच 3-3.5 तासाचे पिक्चर बघवत नाहीत. हिंदी पिक्चर सुद्धा आता 1.5-2 तासाचे होत चाललेले हो, आहेत. हो. अटेन्शन स्पॅन कमी होणं ही एकंदरीतच हा काळाचा महिमा आहे. आणि सेम इज ॲप्लिकेबल टू द यंगस्टर्स. नॅचरली जर आज 50-60तल्या लोकांचे अटेन्शन स्पॅन एवढे कमी होऊ घातलेले आहेत, तर 15 आणि 18 वर्षाच्या मुलामुलींचे अटेन्शन स्पॅन हे नॅचरली कमी झालेले असणार. त्यामुळं त्यांना त्या गोष्टी त्यांच्या मनावरती बिंबवणं किंवा ठसवणं यासाठी आपण त्यांना ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टींना एक्सपोज करणं. सी ॲज ऑल ऑफ अस हॅव बीन विटनेसिंग कोणत्याही गोष्टी म्हणजे सायन्स असो, टेक्नॉलॉजी असो, अगदी AI सारखी गोष्ट असो, ही सगळी दुधारी शस्त्र आहेत. म्हणजे दे कम विथ देअर फ्लिप साईड. हो. ते त्याचा चांगल्यासाठी वापर करायचा किंवा वाईटासाठी करायचा हे सर्वस्वी त्या वापर करणाऱ्याच्या हातामध्येच आहे. आणि सेम इज ॲप्लिकेबल टू ऑल दीज यंगस्टर्स. म्हणजे मला असं वाटत आणि ठीक आहे ना, म्हणजे प्रेमाचं गाणं गायलं म्हणून त्याला आपण राईट ऑफ करायला पाहिजे असं नाहीच आहे. वेगवेगळ्या भावना आहेत आणि त्या वयाला अनुसरून त्या विशिष्ट परिप्रेक्ष्यामध्ये व्यक्त केल्या तर त्याच्याविषयी आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही. पण म्हणून जेनझी मुलं प्रशासनामध्ये उतरायला सक्षम नसतील हे अतिशय म्हणजे मुळातच फंडामेंटली चुकीचं आर्ग्युमेंट वाटतं मला. आजही UPSCची परीक्षा होते, आजही इतक्या साऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स होतात. आपण जर आजही हाच विचार 5 वर्षानंतरसाठी केला तर, कारण आता पेशन्स लेव्हल थोड्या कमी झालेत, 5 वर्षांनी आणखी कमी होतील. नाही पण मग मी तुम्हाला तेच म्हटलं त्या ना, की पण लेव्हलचा दबाव ते हँडल करू शकतील का? नाही मला असं वाटतं की अगदीच नक्की करू शकतील. कारण मुळामध्येच त्या समूहामध्ये सुद्धा त्या तरुणांच्या समूहामध्ये सुद्धा अशीच मुलं स्पर्धा परीक्षांचा विचार करू शकतील, ज्यांना खरोखरच मागे वळून समाजाप्रती काही करायचं आहे, त्यांना खरोखरच त्याच्या प्रकारच्या बांधिलकीची जाणीव आहे. हां. अदरवाईज पुन्हा जसं म्हणले त्याप्रमाणे बाकी वेगवेगळी करिअर आणि कवाडं ओपन झालेलीच आहेत. हो. आणि मी स्वतःच या गोष्टीचा फर्म बिलिव्हर आहे की स्पर्धा परीक्षा किंवा त्याच्यामध्ये यशस्वी होणं म्हणजेच अचिव्हर. अनफॉर्च्युनेटली झालंय काय म्हणजे मी स्वतः म्हणजे खरं तर थँक्स फॉर मेकिंग मी इव्हन डिस्कस अबाउट दिस. एक खूप मोठं मिथक आपल्या समाजामध्ये प्रचलित आहे गेल्या कैक वर्षांपासून की पोरगा कलेक्टर कमिशनर झाला म्हणजे अचिव्हर झाला. तर असं नाही आहे. तो माइंडसेटच झालाय आता माइंडसेट हल्ली झालेला आहे. सगळ्यांचा. माझे कैक सारे मित्र आहेत की जे स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातून अयशस्वी झाले पण आयुष्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये यशस्वी झाले. आज माझे इंजिनिअरिंग माझ्यासोबत करणारे जे मित्र आहेत ते मल्टीनॅशनल कंपन्यांचे ग्लोबल चीफ टेक्नॉलॉजिकल ऑफिसर आहेत, चीफ ऑपरेशन्स ऑफिसर आहेत, कुणी सिॲटलमध्ये आहे, कुणी जपानमध्ये आहे. माझ्याबरोबरचे रूम पार्टनर्स काही कंपन्यांचे चीफ फायनान्शियल ऑफिसर्स आहेत. सो असं काही नाही. आपण काय हे समाजालाच एक्सपोजर नव्हतं.
समाजाला वाटायचं की हा तो लाल दिवा चमकवत येणारा कलेक्टर म्हणजेच UPSC अचिव्हर. करतोय म्हणजे खूप भारी असं सो काहीतरी हे सुरू मिथक आहे. म्हणजे मी तुम्हाला सुद्धा आवाहन करेन की हे मिथक आपण सगळ्यांनी मिळून मोडून काढलं पाहिजे, हे उद्ध्वस्त केलं पाहिजे. स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी झाला म्हणजेच तो अचिव्हर, हे सगळ्यांनी मिळून मिथक उद्ध्वस्त केलं पाहिजे आणि त्याला एक न्यू नॉर्मल आपण एस्टॅब्लिश केलं पाहिजे सोसायटीमध्ये. त्यामुळे जेनझी UPSC करत नाही ठीक आहे ना, पण तो बाकीचं काही करतो, तो स्टार्टअप करतो. एखादा जेनझी 18 वर्षाचा मुलगा एखादं काहीतरी असं स्टार्टअप काढतो की ज्याच्यामधून कोट्यावधी रुपयाचं उत्पन्न त्याला मिळू शकतं आणि शेकडो लोकांना रोजगार मिळू शकतो. सो मेनी यंगस्टर्स कम विथ सो मेनी आयडियाज. स्पोर्ट्स फील्डमध्ये आपण आता किती, आपली नागपूरची दिव्या देशमुख आहे, हा गुकेश सारखा मुलगा आहे, म्हणजे किती अगदीच लहान कमी वयामध्ये वयात हे लोक. त्यांनी सो वी यशस्वी कॅनॉट झाले. राईट देम ऑफ. हो, हो. दे आर व्हेरी मच पार्ट ऑफ बिईंग जेनझी. सो लेट अस नॉट लूज होप्स ऑन एनी जनरेशन्स फॉर दॅट मॅटर. सर, UPSC करताना विद्यार्थ्यांमध्ये कसं आहे की फक्त UPSC असं नाही, पण एकंदरीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना की माझ्यासोबतचा मित्र आहे तो पास झाला, त्याला पोस्ट मिळाली, मला नाही अजून मिळाली. मी 15 तास अभ्यास करतो, तो 8 तास अभ्यास करून झाला. हे कुठेतरी कंपॅरिझन स्वतःचं आपण करत बसतो की त्याचं झालं, माझं काही नाही झालं असं. तर मग हे कंपॅरिझन करणं खरंच चांगलं आहे की नाही आहे? यातून मोटिवेशन मिळतं की निगेटिव्ह माइंडसेट क्रिएट नाही, होतो? ॲब्सोल्युटली. म्हणजे अशा प्रकारचे म्हणजे नकारात्मक पद्धतीनं कंपॅरिझन कर, मला म्हणजे अल्टिमेटली जोपर्यंत UPSC करणारा किंवा MPSC करणारा कोणताही विद्यार्थी स्वतःशी स्पर्धा करत नाही तोपर्यंत तो स्पर्धकच ठरत नाही माझ्या मते. ही जस्ट ऑर शी जस्ट हॅज टू थिंक की मागच्या परीक्षेमध्ये माझं काय चुकलं, माझी स्ट्रॅटेजी कुठे चुकली, माझं प्लॅनिंग कुठे चुकलं. आणि सिम्पल गोष्ट आहे की 16 तास अभ्यास केला किंवा 14 तास एकतर मुळामध्ये 14 तास अभ्यास वगैरे करावा लागत नाही. हे अगेन इट्स अ हे पण मीच आहे. ॲब्सोल्युटली म्हणजे मिथ दॅट हॅज डिस्ट्रॉईड सो मेनी यंगस्टर्स. तर मी अक्षरशः तुमच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की तुम्ही योग्य तितकाच अभ्यास करा, कन्सिस्टंटली करा. फक्त तुम्ही 4 तास करा, 6 तास करा, 8 तास करा. आणि तुमची अभ्यासाची गरज ही वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या प्रकारे कमी होत जाते नंतर. तुम्ही पहिल्या वर्षी जास्त जोर का लावता, कारण यू डोंट वॉन्ट टू लिव्ह एनी स्टोन अनटर्न्ड. हो. आपण सगळाच जोर लावूया असं म्हणून मग तुम्हाला 10, 11, 12 तास अभ्यास करण्याची गरज भासते. पण नंतर तुम्हाला दुर्दैवानं अपयश आलं तर पुन्हा जर तुम्ही दुसरा प्रयत्न दिला तर त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला 10 आणि 11 तास अभ्यास करण्याची गरज नाही भासत. म्हणजे ब्लेम गेम करायची काहीच गरज नाहीये. अजिबातच नाही, आपल्या सुधारणा अजिबातच नाही. करण्याची गरज आणि आहे. तुम्ही जेवढे पॉझिटिव्ह राहाल, जेवढे सकारात्मक राहाल, तेवढं तुम्ही जास्त जास्त त्या यशाला गवसणी लवकर घालाल. माझ्या नोट्स आहेत, मीच एकटा वापरणार वगैरे, हे असं तेच त्याला खुलं करायला पाहिजे हो. सगळं. तुम्ही व्यक्तिमत्व तुमचं मोकळं करायला पाहिजे, ओपन करायला पाहिजे. आणि ते जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत मोकळेपणानं तुम्ही यशाला गवसणी घालू शकणार नाही. आणि अशा प्रकारच्या वैयक्तिक ईर्षा, वैयक्तिक अचिव्हमेंट अँड नॉन अचिव्हमेंट, इंडिपेंडंट फेल्युअर्स किंवा ब्लेम गेम, जसं तुम्ही मगाशी शब्द वापरला, की ही एक टिपिकल टेंडन्सी असू शकते की ज्याच्यावर मात केली पाहिजे. मुळात UPSC MPSCच्या प्रांगणात तुम्ही जेव्हा येता ना तेव्हा व्यक्तिमत्वाला आपल्या जी काही खूप सारी टोकं आलेली असतात ना, ती अहंकाराची असतात, टॉक्सिसिटीची असतात, अप्रामाणिकपणाचे असू शकतात, वेळेविषयी सजग नसण्याचे असतात. तर ह्या सगळ्यांना छाटून टाकलं पाहिजे, ही बोथट केली पाहिजेत. तरच आणि तुमच्यातल्या खऱ्या संवेदनशीलतेला जागं केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं तुम्ही त्या संपूर्ण परीक्षेला सामोरे जायला सिद्ध झाला असं मला वाटतं. तर सर, जे आता ॲस्पिरंट्स आहेत, जे खूप स्ट्रगल करतायत, सतत अभ्यास वगैरे या गोष्टी, पण सर हा अभ्यास करताना असे कुठले लाईफ स्किल्स आहेत जे त्यांनी शिकले पाहिजेत, जे फक्त विद्यार्थी दशेत नाही तर त्यांना इन फ्युचर ज्यावेळी ते सर्व्हिसमध्ये जातील त्यावेळी पण कामी येतील? सगळ्यात महत्त्वाचं सांगू का, स्वयंप्रशासन, सेल्फ ॲडमिनिस्ट्रेशन करायला आधी शिकलं पाहिजे जर तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जायचं असेल तर. त्याची सुरुवात कशापासून करायची, स्वतःच्या वेळेचं मूल्य हे स्वतः आधी डिसाईड करायचं की माझ्या वेळेचं महत्त्व मला आहे की नाही. तर ते माझ्या नजरेत कसं आहे हे मी आधी ठरवणार. अदरवाईज एक टिपिकल मानसिकता असते की
एखादं पिक्चरचं तिकीट शिल्लक आहे, येतोस का? अरे गहुंजे स्टेडियमला मॅच आहे, माझ्याकडे एक्स्ट्रा तिकीट आहे, येतोस का? त्याला अतिशय सहजपणे नाही म्हणता आलं पाहिजे. आणि दुसऱ्या वेळी तुमचा मित्रच विचार करेल, अरे याला नको विचारायला, हा अभ्यास करतो, याला काहीतरी मोठी स्वप्न आहे त्याची, गृहीत त्या धरायला स्वप्नांचा तो द्यायला नाही पाठलाग. पाहिजे. सो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि दुसरं म्हणजे नियोजन. एव्हरीथिंग जस्ट नीड्स टू बी ब्रोकन डाऊन. म्हणजे माझ्याकडं हे 1 वर्ष आहे, म्हणजे किती दिवस आहेत, एवढे एवढे दिवस आहेत. मग रिअलिस्टिकली माझ्याकडे किती नंबर ऑफ आवर्स अवेलेबल आहेत, किती तास आहेत, मग मला किती पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे, मला 60 पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे, किती पानांची पुस्तकं आहेत, मला एवढे एवढे पानांची इतकी इतकी पुस्तकं, दीज नंबर ऑफ पेजेस आय हॅव टू गो थ्रू. मग मला त्याच्यामध्ये किती रिव्हिजन्स मी प्लॅन करतो, म्हणजे परीक्षेची डेट काय आहे, माझ्या हातात किती दिवस आहेत, पहिल्या टप्प्याला किती दिवस आहेत, दुसऱ्या टप्प्याला किती दिवस आहेत, माझा रीडिंग स्पीड काय आहे, माझा लिहिण्याचा स्पीड काय आहे, माझा पाठ केलेल्या गोष्टी लिहिण्याचा स्पीड काय आहे, माझा बॉलपेननं लिहिण्याचा स्पीड काय आहे, इंकपेननं लिहिण्या. नोईंग युअर सेल्फ बेटर इज द की. तुम्ही स्वतःच्या क्षमता आणि तुमच्या मर्यादा यांची स्वतःला नव्यानं ओळख करून द्यायला सुरुवात केली पाहिजे. आणि त्यानंतर मग त्याचा नियोजनाशी ताळमेळ घातला पाहिजे. सो हे हँड इन ग्लोव्ह जाणाऱ्या गोष्टी आहेत. सो पहिली गोष्ट म्हणजे वेळ, म्हणजे वेळेचं महत्त्व, स्वयंप्रशासन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नियोजन. ह्या बहुतांश मुलामुलींमध्ये मिस आउट होताना गोष्टी मला दिसतात किंवा दिसलेल्या आहेत. म्हणजे जे माझे काही मित्रमैत्रिणी अनफॉर्च्युनेटली सक्सेसफुल होऊ शकले नाहीत, नॉट ओन्ली इन स्पर्धा परीक्षा किंवा आयुष्याच्या काही वेगळ्या प्रांगणांमध्ये सुद्धा, तिथं मला या 2-1 गोष्टी आणि सेल्फ डिसिप्लिन, म्हणजे ते सगळं पहिल्या स्वयंप्रशासनाशीच निगडीत असणाऱ्या गोष्टी आहेत. त्या स्वयंप्रशासनाचा भागच आहे. स्वयंशिस्त असू दे, वक्तशीरपणा असू दे, स्वतःला. बरं, हे करताना तुम्हाला स्ट्रेस घ्यायचा आहे का? नाही. यू हॅव टू एन्जॉय द प्रोसेस. जसं मी अनेक वेळा सांगितलेलं आहे अनेक ठिकाणी, की मी, म्हणजे मला आमच्या जयकर ग्रंथालयामध्ये अभ्यास करायचो, मला पार्टी कल्चरचा जनक म्हणतात. कॅन यू इमॅजिन? म्हणजे कारण मी म्हणलं की ठीक आहे ना, प्रत्येकाकडं आपल्याकडं 30-30, 40-40 रुपये आहेत ना, आपण पूल करू आणि पार्ट्या करू. प्रत्येक वेळेस काय म्हणजे आपल्याला मस्तपैकी कोल्हापुरी मटण पार्टी करायला पाहिजे किंवा चिकन तंदूर पार्टी करायला पाहिजे किंवा सो कॉल्ड जंगी पार्टी खाण्यापिण्याची करायला पाहिजे असं नाही. आपल्याला कलिंगड आणून आम्ही कट केलेली आहेत, आम्ही कलिंगडाची पार्टी केलेली आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेता आला पाहिजे सतत. आणि आयुष्यातला ह्युमर जिवंत ठेवला पाहिजे, ह्याच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे. सर्वांना सर्व प्रकारच्या क्षणांना सामोरं जावं लागतं आयुष्यामध्ये. एव्हरी वन हॅज इट्स ओन प्लॅटर ऑफ सॉरोज अँड ग्रीफ्स. ते कुणाला चुकलेलं आहे, पण त्या सगळ्यावरती मात करत तुम्ही आयुष्यातला ह्युमर जपला पाहिजे, ती विनोदबुद्धी जपली पाहिजे. आणि ते मला जास्त मोलाचं आणि महत्त्वाचं वाटतं. म्हणजे तुम्ही लाईफ स्किलसाठी ह्या क्वालिटीज सांगताय की स्वयंप्रशासन हवं, वेळ हवी आणि नियोजन हवं आणि प्रत्येक गोष्टीत ह्युमर जपला पाहिजे. हे तुम्हाला लाईफ टाईम कामी येणार आहे. अगदी अगदी अगदी. तर सर, या पॉडकास्टमध्ये एक छोटासा सेगमेंट आहे ज्याच्यामध्ये आपण तुम्हाला काही शब्द सांगणार आहे, 1 वर्ड. त्याच्यावरती तुम्हाला जे काही सुचेल ते तुम्हाला एका शब्दात उत्तर द्यायचं आहे. एका शब्दातच उत्तर द्यायचं? हां, एका शब्दात किंवा एका ओळीत तुम्ही त्याच्याबद्दल सांगू शकता. तर शिराळा गाव म्हणजे? स्पंदन. अभिनय कुंभार एका शब्दात? आयदर एका ओळीत. ओ माय गॉड. जगण्याचा उत्सव. आयुष्यातला सगळ्यात मोठा रिग्रेट? गाण्यावरती विशेष मेहनत घेतली नाही. कोल्हापूर, गोवा, मुंबई सगळ्यात जास्त आवडलेली पोस्टिंग? मुंबई. एका अधिकाऱ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा गुण कुठला असला पाहिजे? डिसिप्लिन. जगदीश खेबुडकर यांचं गाणं म्हणजे? काळजाला घातलेली साध. ताण कमी करण्यासाठीचं तुमचं टॉनिक? लॉट ऑफ ह्युमर इन माय लाईफ. ऑफिसर म्हणून जॉब करताना सगळ्यात मोठा आनंद? समाजासाठी काही देऊ शकलो आणि त्याचं ऋण फेडायचा एक अल्पसा प्रयत्न केला, याचं समाधान. अभिनय की ऑफिसर? रिटायरमेंट नंतर काय विचार?
ऑफिसर असताना सुद्धा अभिनयाचंच गारूड सतत पडलेलं असायचं, त्यामुळं अभिनय. ओके, तर थँक्यू सो मच सर, तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आलात आणि खूप छान माहिती तुम्ही दिलेली आहे. तुमच्या लाईफची इतके छान छान एक्सपिरियन्सेस, रेटबद्दलचे इतके भारी एक्सपिरियन्सेस तुम्ही सांगितलेत. आणि महत्त्वाचं म्हणजे UPSC MPSC करणाऱ्या, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी हे खूप मोलाचं मार्गदर्शन ठरणार आहे. तर थँक्यू सो मच पुन्हा एकदा. की मला आपल्याशी संवाद साधायला खूप मजा आली आणि पुन्हा पुन्हा मला यायला अगदी नक्कीच आवडेल. महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि जे कोणी या स्पर्धा परीक्षेच्या प्रांगणात उतरू शकत आहेत आणि ज्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला घडवण्याची स्वप्न किलबिलत आहेत, अशा सगळ्या अभिमन्यूंना आणि लेडी अभिमन्यूंना माझ्या मनापासून शुभेच्छा. थँक्यू.